नमस्कार. माझे नाव पूर्णिमा प्रशांत कदम. ब्रह्मांड पूर्णिमा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष सगळ्यांचं स्वागत आहे. आज दत्त जयंतीनिमित्त आपण गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास केंद्र याचे फाउंडर म्हणजे याचे निर्माते श्री अविनाश गिरनार यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत. आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. आधी मी त्यांना विनंती करेन, की त्यांनी त्यांच्याबद्दल काही 4 शब्द सांगावे. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. आता माझ्याबद्दल काय परिचय करून द्यायचा? एक श्री स्वामी समर्थ सेवक म्हणून हाच एक परिचय. सुरुवात अशी झाली आमच्या श्री गुरुदत्त परिवाराला 23 जुलै 2023 आम्ही सर्व सेवेकरी गिरनार आम्ही पदयात्रेसाठी किंवा गिरनार गुरु शिखर दर्शनासाठी गेलेलो. तिथून एक विशेष दत्तप्रभूंचा आशीर्वाद मिळाला. त्याआधी 2 वर्ष आमचं कार्य एक विशिष्ट प्रणित मार्गाच्या माध्यमातून होतं आणि तिथून या कार्याला फार मोठी गती मिळाली. एक नवीन आध्यात्मिक प्रवास किंवा अनुभूती सेवेकरांना मिळायला लागल्यात. तिथून थोडी अडचण निर्माण झाली आणि म्हणजे तथाकथित प्रणित मार्ग त्यांनी प्रचंड विरोध केला आणि त्या विरोधाच्या माध्यमातून आम्ही ते सर्व ग्रुप संपवलेत आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्र तिथूनच सुरुवात झाली. दत्त महाराजांचा एक विशेष आशीर्वाद मिळाला आणि आजच्या स्थितीला जवळपास 45 ते 46,000 आमच्या टेलिग्राम ग्रुपला सेवेकरी जॉइन आहेत. तर त्या माध्यमातून अनेक दुःखी मानवी जीवनाच्या समस्या या माध्यमातून सोडवल्या जातात. एक विशेष अध्यात्माचा परिचय होतो. माझा परिचय सांगायचं झालंच तर मग ते या श्री गुरुदेव दत्त परिवाराआधी आमचा ओळख जनसामान्यात झालेली होती. त्यातून ऑनलाईनच्या माध्यमातून काही सेवा साधना झाल्यात. तर सेविकरी म्हणायला लागले, की "दादा तुम्ही बाहेर या. आजच्या काळाला तुमची तुमची खूप गरज गरज आहे. आहे. एवढी गरज आहे, की ह्या विश्वाला प्रचंड दुःखाने किंवा अनेक जीवांना दुःखाने ग्रासलेलं आहे आणि ईश्वराच्या अगदी किरकोळ सेवेच्या माध्यमातून जर प्रश्न सुटत असतील, तर दादा आपण कृपा करून बाहेर यावं." हं. अक्षरशः WhatsAppला माझा डी-पी पण असायचा नाही. आणि त्यातून माझ्या आवाजाने लोकांनी माझे चित्र काढले होते. ही खूप तिथं मोठी अनोळखी गोष्ट आहे, की हो, हो. फक्त आवाजावरून एखाद्याचं आवाजामुळे. चित्र रेखित करायचं. हो, हो. गिरनारला ओळख झाली आणि तिथून मग आमचं कार्य प्रखरपणे सुरुवात झाली आणि तिथून मग त्या नावाचा तर म्हणणारच नाही, आम्ही सेवेकरीच आहात स्वामींचे. पण तिथून एक वेगळा परिचय आणि वेगळा प्रवास चालू झाला. चालू झाला. तो आजतागायत तो 2023 पासून आमचे शेकडो कार्यक्रम झालेत महाराष्ट्रात, अच्छा, महाराष्ट्राबाहेर, गुजरातला, मध्य प्रदेश, कर्नाटक इथे सुद्धा आमचे कार्यक्रम झाले. अच्छा. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त आध्यात्मिक तत्त्वज्ञान, एक विशिष्ट देवतांच्या सेवा देऊन तिथून त्यांचे प्रश्न मार्गी लागायला लागलेत. अच्छा. तिथून ह्या प्रवासाला आज तारीख सुरुवात झाली. खूपच छान. हो. दादा मला अजून एक प्रश्न तुम्हाला प्रकर्षाने असा विचारावासा वाटतो, की जेव्हा म्हणजे आता तुम्ही या ज्या आध्यात्मिक विकासात केंद्राकडे वळलात, तुमची ओढही पहिल्यापासून अध्यात्माकडे होती. पण ह्या म्हणजे क्षेत्रात किंवा ह्या आध्यात्मिक भागात येण्यापूर्वी तुम्हाला काही साक्षात्कार झाले होते का? नाही. असं कुठलाही आदेश साक्षात्कार मला झालेला नाही. किंवा हे सगळं जे घडत गेलं या भक्तीच्या माध्यमातून, अनुभवाच्या माध्यमातून. जसं लहानपणापासून आमच्या घरात दत्त संप्रदाय होता, महानुभव पंथ आणि अनेक महानुभव पंथाचे साध्वी किंवा ते साधू अ, महाराज किंवा कोणी महानात्मे आमच्या घरी येणं-जाणं असायचं. तर त्यांच्या आध्यात्मिक चर्चा वगैरे लहानपणापासून ओढ होतीच. पण मानव पंथाची मी जवळून परिचय करून घेतला. हा पंथ आजच्या स्थितीला म्हणजे या विश्वात एक फार मोठा पंथ आहे महानुभव आणि पंथ. महानुभव पंथ, पंचकृष्ण आणि आमच्या पिढीमध्ये किंवा आमचे बाबा वगैरे ते सगळे दीक्षित होते. म्हणजे त्यांनी दीक्षा घेतलेली होती. संन्यास्त मार्ग त्यांनी अनुभवलेला होता. तर एक आध्यात्मिक वारसा आमच्या या पिढीला होताच. पण मला विशेष आकर्षण श्री स्वामी महाराजांचं होतं. जवळच स्वामींचा दरबार होता. दरबारात सकाळ संध्याकाळ सेवेला जाणं आणि त्यातून साक्षात तर कुठे झाला नाही. पण कुठेतरी अशी एक भावना वाटायची
महाराज मध्ये कुठेतरी संकेत द्यायचे, की तुला उभ्या आयुष्यात म्हणजे येणाऱ्या काळात तुला आमचं फार मोठं कार्य करायचं आहे. त्यासाठी तुला निवडलेलं आहे. तर ते कुठेतरी संकेतात्मक किंवा अनुभवातनं महाराज लहानपणापासून मला प्रकर्षाने ती गोष्ट जाणवून देत होते, की तुझ्या पुढच्या भविष्यात तुला फार मोठं कार्य करायचं आहे. आणि या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस दरबारांमध्ये सेवा साधना चालू केल्यात आणि कुठल्याही प्रकारचा स्वामींचा आदेश नसताना, काही नसताना असे माझ्या आयुष्यात असे 2-3 घटना घडल्यात. एक प्रथम एक गोष्ट सांगतो. दरबारात मी 10:30च्या आरतीला होतो आणि माझं सकाळचं नियोजन असं असायचं, की पूर्ण स्वामींचा दरबार स्वच्छ करणं, अभिषेक करणं, इव्हन अगदी म्हणजे भगिनी जे कामं करतात, की दरबारातले भांडे धुणं, महाराजांचे सगळे जे काही नैवेद्याचे ताट असले ते सगळं स्वच्छ धुणं, मग दरबारात झाडू मारणं, स्वच्छता करणं. म्हणजे ही ग्राउंड लेव्हलची जी कामं होती, साधारणतः आजच्या पुरुष वर्गाला या कामांची जरा बरोबर. सवय पण नाहीये आणि सवय म्हणण्यापेक्षा हां, लाज वाटते, की लाज आपण वाटते. झाडू कसा बरोबर, मारायचा, हे बरोबर आहे. कसं मारायचं. प्रश्नच नाही. तर त्या सवयी म्हणजे महाराजांचं मला स्वामी चरित्र वाचताना एक गोष्ट लक्षात यायची. बाळप्पांना उद्देशून महाराज बोलायचे, "अरे निर्लज्जाची सान्निध्य गुरु असे जाण निरंतर." बरोबर. म्हणून महाराजांना ज्यावेळेस बाळप्पाला स्वयंपाकाचा आदेश द्यायचे, तर तेव्हा तुम्ही पुरुष आणि मी स्वयंपाक कसा करणार? त्या गोष्टीतनं जरा एक शोध आला, की महाराजांना ह्या सगळ्या गोष्टी अतिशय प्रिय आहेत आणि गुरुसेवेत कुठलीच लाज-लज्जा न ठेवता आपण कामं केली पाहिजेत. त्या माध्यमातून आम्ही अशा सगळ्या प्रकारची दरबारांमध्ये कामं करत होतो. थोडेफार ग्रंथ, साहित्य वाचन असायचं आणि कुठेतरी शोध असायचा, की या विश्वात माझं काय काम? मी कोण आहे? मी कोण आहे हा शब्द म्हणजे मला वय वर्ष 3 असताना पडलेला. बरोबर. 3 वर्ष असताना साधारणतः माझ्या आयुष्यात 2-3 घटना अशा घडल्यात, की मी ते प्रश्न आई-वडिलांना विचारले. पहिला प्रश्न असा होता, आमचं जुनं घर म्हणजे एक गायींचा, गुरांचा गोठा होता आणि तो खालच्या भागाला होता, घराच्या खालच्या भागाला. खालच्या बाजूला. मी जर कुठे सापडलो नाही, तर मी निश्चित गोठ्यात सापडायचो. म्हणजे जर जवळपास नसेल, तर आजी-बाबा वगैरे नाही तो खालीच गेला असेल, गोठ्यातच गेला असेल. तर अच्छा. मी असं म्हणजे ते आमचे स्टेअरकेस लाकडाचा होता जरा जिना. हां. ते उतरायचो खाली आणि गाईला चारा देणं किंवा तिच्या असं म्हणजे खालचा जो भाग मुळातच तुम्हाला हो, भक्तीची आणि ह्याची आवड होती. हो. विशेष करून गाईची. मी लहान असताना असं गाईच्या म्हणजे 2 पायांमधून ती गाय एवढी मारकी होती. जर असं आमचे काका किंवा आजोबा किंवा वडील जर दूध काढायला जर गेले, तर ती लाथ मारायची. तिला बांधून ठेवावं लागायचं. त्याशिवाय दूध काढू द्यायचे नाही. आणि अशा मारक्या गाईजवळ लहान मूल गेलं म्हणजे सगळ्यांना भीती. पण मी तिच्या आत म्हणजे आजूबाजूला आजूबाजूला दोघी पायांमध्ये खेळणं, हे करणं. तिच्या त्या खालच्या जो भाग असतो गाईचा, हां, त्याला हात लावणं हे हां. तिने मला कधीच त्रास दिला नाही. बरोबर. तर लहानपणी मला असा प्रश्न पडायचा, की आता जे काही गायी असो किंवा म्हैस रवंथ करतात, बैलं, त्यांच्याकडे जवळ चारा नसला, तरी ते विशिष्ट पद्धतीने रवंथ करण्याची पद्धत असायची. हां, तर मी निरीक्षण करताना आजीला किंवा आईला विचारायचो, की यांच्याजवळ तर चारा पडलेला नाहीये. हं. मग तोंड हलवतात कसं? मी हां, तोंडाच्या जवळ जाऊन पाहायचो, अरे आत तर काहीतरी आहे. हां, ते काहीतरी रवंथ करत आहेत. हां. म्हणजे ज्या नैसर्गिक जेव्हा ज्या गोष्टींकडे कोणाचं लक्ष नसायचं, हं. त्या गोष्टींकडे माझं लक्ष असायचं. अच्छा. किंवा समजा एखादा पक्षी आहे. पक्षी जेव्हा तो समोर आला, तो उडताना आपले पाय का लपवतात? हां, ते दिसत का नाही? हां. पक्षी उडताना पाय का दिसत नाही? पाय का दिसत नाही? अशा बऱ्याचशा गोष्टी काय होत्या, की एक लहानपणापासून चिकित्सक आणि संशोधन प्रत्येक गोष्टीच्या कुठल्याही मुळाशी जाणं हा स्वभाव होता. हां. आणि कुणास ठाऊक, की मी कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर घेता-घेता प्रपंचाची वाट थोडीफार लागलीच. म्हणजे प्रपंचाच्या प्रचंड अपयशातून या मी कोण आहे? याचा शोध तर निश्चित लागला हं. आणि जगाला ते सांगण्याचा आता सध्या प्रयत्न करतो. खूपच छान, खूपच छान. मला एक अजून प्रश्न विचारावासा वाटतो, की तुमचं भक्तीबद्दल मत काय? म्हणजे की लोकं जी आध्यात्मिक विकास केंद्राकडे जी वळतात, तर ती त्यांचे प्रापंचिक प्रश्न असतात. म्हणजे मी जर एखाद्या केंद्राकडे जातेय, तर माझे असे प्रश्न आहेत, की ते माझे प्रश्न सुटले जातील का? किंवा काय? तर ह्या ओढीने, ह्या ह्या विचाराने ते आध्यात्मिक विकासा केंद्राकडे येतात. पण म्हणजे की तुम्ही काय सांगू शकाल, की ते भक्ती मार्गातून त्यांचे प्रश्न सुटू शकतील का? भक्ती मार्गातनं असा एकही व्यक्तीने त्याचे प्रश्न सुटले नाहीत. अवश्य प्राथमिक स्टेशन म्हणजे कसं आहे, स्वामींचं एक वाक्य "हम गयाने जिंदा है." महाराजांनी ते वाक्य भक्तांसाठी दिले आणि त्याची प्रचिती त्या काळातही होती आणि आजच्या काळातही देखील आहे. प्रथम तर वर्ग कसं आहे, जनमानसामध्ये आजचा अध्यात्माचा दृष्टिकोन बदलला आहे.
अध्यात्म सेंटर म्हणजे काय? असं लोकांना वाटतं नाही ते गुरु आहेत, बरोबर. महाराज आहेत. ते आपलं कुठलेतरी काम करतील आणि ते त्यातून काही प्रापंचिक गरजा, एकमेकांचे अनुभव त्या माध्यमातून जीव दरबारांपर्यंत, सेवेपर्यंत जातात. मान्य आहे. मी तर म्हणतो भक्तीच्या माध्यमातून प्रश्न सुटतातच, पण खरा प्रश्न सुटतो, की मानव कोण आहे? मी कोण आहे? जगात माझं काय काम आहे? परमेश्वराशी माझा काय संबंध आहे? बरोबर. कारण होतं काय माहिती आहे का? मला तरी असं म्हणायचं आहे, हो, भक्ती मार्गातनं अखिल मानवजातीचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. समजा आता एखाद्या व्यक्तीला प्रश्न आहे, की आता लग्न जमत नाही, हरकत हां. नाही. बरोबर. तर त्यांनी यावं. आल्यानंतर आम्ही कुलदेवतांच्या सेवा देतो किंवा इतरत्र सेवा साधना सांगतो आणि त्या सेवा साधना भक्तीने केल्यानंतर त्यांचे प्रश्न सुटतात. प्रश्न सुटणं हे स्वाभाविक आहे. पण त्याहीपेक्षा आणखी प्रश्न पडणं ते स्वाभाविक आहे. आज तुमची एक गरज भागली. त्यातनं बरोबर. आणखी 10 गरजा. समजा निर्माण लग्नाचा होतात. प्रश्न जर सुटला, तर बरोबर. लगेच मग संततीचे प्रश्न असतात. मग बरोबर. संततीचे शिक्षणाचे प्रश्न असतात. बरोबर. म्हणजे अनंत वेळापर्यंत आपले प्रश्न फक्त या माध्यमातून सोडवायचे का आपण? बरोबर आहे. बरं मला सांगा, प्रश्न आपण ज्या देवतांच्या सेवा करतो, त्यांच्या प्रपंचातले प्रश्न सुटलेत का? आता प्रभू रामचंद्रांचे प्रश्न पहा. आयुष्य त्यांचे प्रश्न सुटलेत का कधी? नाही. सुखाचा प्रपंच त्यांचा झाला. प्रापंचिक असल्यामुळे सामान्य मनुष्य याच गोष्टींकडे जास्त त्याचा कल असतो, की हो, म्हणजे माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, माझ्या मुलीचं लग्न कधी होईल किंवा त्यांना नोकरी कधी लागेल. तर ह्या गोष्टींवर त्यांचा जास्तीत जास्त भर असतो आणि ह्या गोष्टीमुळेच ते म्हणजे कुठल्याही आध्यात्मिक विकास केंद्र किंवा ज्योतिषाकडे जाण्याचा त्यांचा रोख हाच असतो, की माझं कुटुंब सुखी राहावं आणि हे तुम्ही म्हणताय ते पण अगदी बरोबर आहे, की तुमचे प्रश्न कधी संपणारच नाहीयेत. हो. तुमचं काय मत आहे म्हणजे ह्या ह्याच्यावरती, की त्यांना तो उलगडा कसा होईल? भक्ती मार्गाचा उलगडा कसा होईल? बरोबर. पहा, या प्रश्नाचं उत्तर फार मोठं आहे. आणि जर आपण जरा महाभारतात जर प्रवेश करून पाहिला, तर भगवंताने गीता हे समूळ ज्ञानासहित सांगितलंय. आता प्रश्न आपल्या प्रपंचाचा नसून पहिला प्रश्न असा आहे, की जन्म-मृत्यूचे रहस्य काय? बरोबर, जन्म म्हणजे काय? आणि मृत्यू म्हणजे काय? बघा विज्ञानाने अनेक प्रकारचे शोध लावले आणि विज्ञान हा एक भाग अध्यात्माचाच म्हणजे विज्ञानाच्या अनुषंगाने हे अध्यात्माचीच गणितं असतात. बरोबर. विज्ञान आणि अध्यात्म वेगवेगळं असं धरून चालत नाही. चालत नाही. जिथं विज्ञानाचे शोध बंद होतात, तिथं अध्यात्माला जन्म होतो. बरोबर एक आहे. सर्वसाधारण गोष्ट जर म्हटली, की आता आपला सगळ्यात प्रायोरिटी आपली काय असते? एखादा व्यक्ती आजारी पडला, आपण काय करतो? पहिले जवळचा डॉक्टर पाहतो. आपली बरोबर. त्याच्यावरती प्रचंड श्रद्धा असते आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण सहज चेकिंग करतो. औषधं की घेतो. त्याच्याकडनं औषधी घेतो. त्याला बरोबर. आपल्याला काय झालं ते सांगतो. हं. तर तो निदान करून औषधी देतो. बरोबर. मग ते उपचार आपल्याला मिळतात. बरोबर आहे. उपचार मिळाल्यानंतर आपली तब्येत बरी होते. हो. म्हणजे काय त्यावर असलेली श्रद्धा. श्रद्धा असेल तरच आपल्याला हो, अनुभव मिळतो. डॉक्टरावरती आपली पूर्ण नितांत श्रद्धा असते, की त्यांनी इंजेक्शन किंवा औषधं दिल्यावर हो. आपण 100% रिलॅक्स. हां, बरे होणार. बरोबर. असं तर असे काही लोकं सुद्धा आहेत ना, की थोडं मानसिक पण असतं नाही. डॉक्टरांचा हात लागला किंवा डॉक्टरने आपल्याला सांगितलं, अगदी तर ते बरोबर. मानसिक त्यांचं लगेच दवाखान्यात गेल्यानंतर ते हां, औषध नाही घेतलं देखील बरे होतात. बरे होतात. एक बरोबर. कुठेतरी श्रद्धा असते. बरोबर आहे. तसंच या मानवी जीवनामध्ये जर म्हटलं तर एक फार मोठी युनिव्हर्सल पॉवर आहे. ती पॉवर आहे, ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जसं आता महाभारत जर म्हटलं, तर ती युनिव्हर्सल पॉवर अर्जुनासोबत होती बरोबर. आणि आपल्यासारखेच प्रश्न अर्जुनाला पडलेले होते. बरोबर. प्रचंड प्रश्न पडलेले होते आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून हा गीतेचा जन्म झालाय. बरोबर, बरोबर. आणि पण ती गीता आपल्या आयुष्यात कशी अनुभवता येते? अरे मला सांगा आता कृष्ण आणि अर्जुन यांचं मैत्री स्वरूपाचं अनेक वर्षापर्यंत होतं. बरोबर. पण ज्यावेळेस युद्धाच्या प्रसंगाला ते दोघे आमने-सामने उभे राहिलेत आणि त्यावेळेस कृष्ण म्हणाले, की "अर्जुन आता बघ हे सगळे समोर जे सैन्य आहे, हं. आता ह्या सगळ्यांना हे तुझे काका बघ, आजोबा पहा, भाऊ. तुझे सगळे भाऊ, हं, गुरु, आचार्य, तू हं. लहानपणापासून ज्यांच्यात अगदी रमलायस, मोठे झालेत, त्या सर्वांना तुला मारायचंय." बरोबर. आणि सगळं ते सैन्यदल पाहून अर्जुन घाबरला. हं, ते बोलते, "यांना जे पितामह हं, ज्यांचा गौरव ऐकून हं. मी मोठा झालो, झालो. बरोबर. लहानाचा. त्या आजोबांच्या खांद्यावर खेळून मी जो मोठा झालो आणि त्यांचा पराक्रम पाहून जो माझा सन्मान वाढायचा, मी अशांच्या समोर युद्ध करणार आणि मी त्यांना मारणार." बरोबर. अशा वेळेस त्याची जी मानसिक स्थिती खालावली आणि खालावल्यानंतर तो म्हटलं त्याचं जे गांडीव, धनुष्य जे होतं, ते त्याने खाली ठेवलं आणि तो ढसाढसा रडायला लागला. सरळ कृष्णाने म्हणाला, की "यापेक्षा मी सरळ-सरळ मरण स्वीकारेन,
पण मला मारणं शक्य नाही. कारण त्याच्या सगळ्या चेतना त्या ठिकाणी संपलेल्या होत्या. आत्मविश्वास गमावलेला होता आणि बरोबर, त्यावेळेस त्या गीतेला जन्म झाला. बरोबर. मग आता अखिल प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस आपल्याला असतात, कोड असतं, तर त्यावेळेस या गीतेच्या ज्ञानासाठी आपल्याला समर्थ व्हायचं आहे. अखिल मानव जातीला. बरोबर, अध्यात्म म्हणजे काय? अनेक पंथ, अनेक समुदाय आहेत. पण बरोबर. पूर्णतेचा जर परिचय करून घ्यायचा असेल, आता सद्गुरू आहेत, गुरु आहेत, स्वामी आहेत. ते तुम्हाला भक्तीच्या माध्यमातून देव हा भक्ताचा दास असतो. तुमचे प्रश्न आणि त्यांनी त्याच्यावर दिलेले उत्तरं म्हणजे तुम्हाला त्यातनं सोडवणं हे भगवंताचंच काम असतं. पण भक्त कसा असला पाहिजे? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की या भक्तीच्या माध्यमातून तुमचे किरकोळ प्रश्न न सोडवता, की एक फिलॉसॉफी आहे, की जगात मी कोण आहे? माझं काम काय आहे? काय आहे? किंवा हे शरीर काय आहे? या शरीराला मन काय आहे? कसं चालवतं? किंवा हे सगळं तंत्रज्ञान काय? बरोबर. याचा मुळाशी जर गेला, तर शोध परमेश्वराचा लागतो. लागतो. नक्कीच, आपलं काय नक्कीच. होतं माहिती आहे का? आपल्याला फक्त एक साधारण काही गोष्टींचा विषय असतो आपल्याकडे, की काय माझा हा प्रपंचाचा प्रश्न सुटला पाहिजे, तो सुटला पाहिजे. कोणीतरी मला उपाय सांगितला पाहिजे. तो उपाय झाला, कदाचित प्रश्न सुटला. तिथून त्या भगवंताचा आणि त्याचा काही तोल संबंध राहत नसतो. नाही. बरोबर, बरोबर, तात्पुरत्या त्या गोष्टी. पण कुठेतरी असे काही जीव आहेत, ते जिज्ञासू आहेत. बरोबर, कुठेतरी ती काही वृत्ती असते, ती पूर्णत्वाची असते. त्या बरोबर, वृत्तीतून त्या अध्यात्माला जन्म होतो. बरोबर. आणि मगाशी तुम्ही मला विचारलं, की साक्षात्कार. हां, मग साक्षात्कार हा वैयक्तिक असतो. बरोबर, जर मला साक्षात्कार झाला आणि तो साक्षात्कार मी अनेक लोकांना का सांगू? त्याची काय गरज? बरोबर, किंवा समजा एखादा गरजू व्यक्ती आला, त्याला मी थोडंसं मार्गदर्शन केलं आणि थोडंफार ऊर्जा पण दिल्यात. पण बरोबर, मी का ऊर्जा द्यावी कोणाला? समजा बरोबर, एखाद्या व्यक्तीला साक्षात्कार झालाय. बरोबर, समजा एखादा व्यक्ती श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे, हरकत नाही. आणि एखादा गरजूवाला काही मदत केली. त्यानं त्याच्या ह्याच्यातनं त्याला मदत केली. पण बरोबर, आपण स्वतः कधी जागृत होणार? बरोबर, कारण मानव जन्म, विश्वातला अखिल मानव जन्म, प्रत्येकाला परमेश्वर साक्षात्कार करण्याचा अधिकार आहे. ज्याने तो अधिकार मिळवला, त्याची ती प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीत आपला अधिकार काय? बरोबर. हां, ज्ञानाचा म्हणजे अधिकार असू त्याला शकतो. त्याला झालेला साक्षात्कार तो कंप्लीटली त्याचा आहे. स्वतःची प्रॉपर्टी. हां. हो. प्रत्येक जणांनी जर त्या योग्य भक्ती केली, तर हं. नक्की त्याला सुद्धा त्या गोष्टीचा हो. साक्षात्कार होऊ हं, शकतो. हं. कारण त्याचा स्वतःचा अधिकार आहे तो. बरोबर. आता मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे, की गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकासातर्फे तुम्ही लोकांकडून काय सेवा करून घेता? बघा, असं काही नियोजित नाहीये. एक प्रसंग आम्हाला शिकवतो. वर्तमान काळ शिकवतो. आणि त्यातून अनेक गोष्टी घडतात. प्रथम तर आम्ही लोकांची दुःख जे काही असेल, ते विनामूल्य सोडवतो. त्यात कुठल्याही पद्धतीचा व्यवसाय या मार्गदर्शन नाही. किंवा आपण एखाद्या ज्योतिषाकडे गेलो, ब्राह्मणाकडे गेलो, तर तो आधी व्यक्ती पाहतो, याला नेमकं काय सांगावं? कुठले प्रकार सांगावेत? आणि त्यातून हा आपल्याला किती देणगी देईल? किंवा किती दान देऊ शकतो? किंवा किती दक्षिणा देऊ शकतो? हा भाग त्याचा असतो. बरोबर, पण मुळात अध्यात्म हे निस्वार्थ पद्धतीने केलं जातं. बरोबर आहे. कारण जिथं स्वार्थ आला, तिथं परमेश्वर शक्ती काम करत नाही. बरोबर, जिथं निस्वार्थी पद्धतीने कामं केलं, त्याला परमार्थ म्हटला जातो. अनेक लोकांचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाशी मुळाशी जाऊन आम्ही कुलदेवतांच्या सेवा सांगतो. भगवान शिवाची, रुद्राची सेवा सांगतो. गुरुचरित्र हा अध्यात्मात 5वा वेद मानला गेलाय. बरोबर. तर गुरुचरित्राचे पारायण करायला सांगतो. पारायणाची नियमावली असेल ती सांगतो. काही लोकांना लिहिता वाचता येत नाही. हां. स्वामींचं नामस्मरण किंवा औदुंबराच्या प्रदक्षिणा किंवा जे काही आपल्यात जी नकारात्मक ऊर्जा प्रचंड भरलेली आहे, ती पॉझिटिव्ह कशी करायची? त्या माध्यमातून आम्ही काही सेवा साधनं सांगतो आणि सेवेला सुरुवात झाल्याबरोबरच अद्भुत अशा अनुभूती लोकांना येतात. हे तर मी पण हो, ऐकलंय हो. आणि बघितलंय. हो. आणि त्यातून काय होतं, एक अनुभव आलेला व्यक्ती जिज्ञासा घेऊन ते ज्ञान संपादन करण्यासाठी येतो. आता आमच्याकडे कसं आहे, टेलिग्राम ग्रुप आम्ही तयार केलेला आहे, या लोकांच्या सांगण्यावरूनच आणि अनेक टप्प्याटप्प्यातून आम्ही जरा पुढे सरकलो. त्या टेलिग्रामवरती मी जरा पाहिलं, आज लोकांची प्रश्न सोडवलीत, ठीक आहे, आज सुटतील, उद्या सुटतील. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. याच्यातून एक विशिष्ट सत्संग आणि एक विशिष्ट प्रकारचं एक परमशांती जी गीतेचं सार आहे, ते आम्ही म्हणजे चिंतन करायला लावणारे विषय असतात. बरोबर, त्यातून भगिनींना किंवा पुरुषांना हे विषय जसं आपण बोलतोय तसं आमच्या तासंतास मार्गदर्शन मीटिंग असतात. त्यातनं असे काही विषय असतात ते चिंतन करायला लावणारे असतात. त्या आयुष्यात आपल्याकडनं चुका होऊच नाही. बरोबर, आता प्रथम तर म्हटलं आपल्या संकटांना ओढवणारी आपली जिव्हा आहे. त्या आयुष्यात समजा आता बरेच काही आमच्याकडे प्रश्न येतात. पती-पत्नी मतभेद किंवा घटस्फोटापर्यंत गोष्ट जाते. त्याला अनेक कारणं असू शकतात. पण
एक कुठेतरी योग्य समज किंवा नम्रता असणं किंवा आपण आपल्या जीवनाने किती प्रकारचे संकट ओढून येतो, योग्य वेळेस आपण किती बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. त्यासाठी एक आध्यात्मिक दाखले देऊन आम्ही ते गोष्टी जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो, कर की तुमच्या आयुष्यातली संकटं तुम्ही कशी थांबवली पाहिजे. थांबवली पाहिजे. ते ग्रहयोग असेल तो असेल, पण आपल्या स्वभावामध्ये किती गुणदोष असतात. त्यातून आपल्याला च्या पद्धतीने आपण आपलेच संकट अशी निर्माण करून घेतो. तर त्याचं एक उदाहरण मी महाभारतातलं बऱ्याच वेळेस सांगतो मार्गदर्शन मीटिंगमध्ये. ज्यावेळेस युद्ध झालं आणि अनेक लाख लोकं त्यावेळेस मारली गेलीत. मारली गेल्यानंतर प्रचंड हाहाकार होता. जी पुरुष वर्गातली जी सैन्य जे मारलं गेलं, त्यानंतर त्या काळात जो सतीचा काळ होता किंवा तिथल्या ज्या काही भगिनी होत्या, त्यांच्या पतीच्या सहित ते अग्नीत भस्म झाले भस्म किंवा झाले. एवढा सगळा म्हणजे हाहाकार सती पाहता गेल्या सती एकंदरीत. गेल्या. हां. तर त्या काळामध्ये जेव्हा ह्या प्रथा होत्या आणि त्या प्रथांबद्दल मी बोलणार नाही. पण तो सगळा हाहाकार पाहून ज्यावेळेस द्रौपदी भारावली आणि ती दुःखी झाली, कष्टी झाली आणि सगळे ठिकाणी तिला पाहत असताना अस्वस्थ, बेचैन झाली आणि नंतर ते सर्वांचा जो एक गुरु म्हणण्यापेक्षा एक प्रेरणास्थान आणि एक मार्गदर्शक तत्व, ज्यात शक्ती, ज्ञान आणि सगळ्याच गोष्टी होत्या. समय सूचकता ज्यावेळेस आपण त्या काळचा जगद्गुरू म्हणून आपण श्रीकृष्णांकडे पाहतो. बरोबर. श्रीकृष्ण म्हणजे जगद्गुरू. त्या काळी त्यांच्यासाठी ती व्यक्तिमत्व फार वेगळं होतं. सहज द्रौपदी कृष्णाला म्हणाली, की "कृष्णा तुला हे सगळं थांबवता आलं असतं. तर तू एवढा सगळ्यांचा परमपिता, तू युद्ध हे सगळं हाहाकार तू थांबवता आला असता. हे हां. सगळं तुझ्यामुळे घडलं." बरोबर. असं ज्यावेळेस कृष्णाला म्हटलं गेलं, तर कृष्णाला राहवलं गेलं नाही. सरळ-सरळ आरोप द्रौपदीने कृष्णाला केले. त्यावेळेस कृष्ण म्हणाला, "द्रौपदी हे माझ्यामुळे नाही, हे सगळं तुझ्यामुळे झालंय." मग ती एकदम घाबरली, "एवढा सगळा हाहाकार माझ्यामुळे? असं का म्हणतो कृष्ण तू? असं मी हं. काय केलं आणि माझ्यामुळे एवढा हाहाकार कसा झाला?" मग कृष्ण म्हणतात, "आठव जरा, ज्यावेळेस तू प्रथमच हस्तिनापूरमध्ये एक सून म्हणजे एक सून म्हणून गेलेली होती. त्यावेळेस दुर्योधनाला रातांधळेपणा आलेला. त्याला जमिनीच्या ठिकाणी पाणी दिसायचं आणि ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी जमीन दिसत होती. तो जरा वरती उंचावरती होती आणि तो पाणी समजून जमिनीवर चालायचा आणि जमीन समजून जेव्हा तो उडी मारायला गेला पाण्यात, तो ज्यावेळेस तो पाण्यात पडला. पडला, हां. तर त्यावेळेस तू त्याला हसली. हं. हसताना तर विषय नाही, पण तू त्याला शब्द वापरलास, की "अंधे का पुत्र अंधे होत आहे." ज्यावेळेस तुझे शब्द सुटलेत, सुडाची भावना त्याच्या अच्छा. मनात होती, म्हणून तुझं वस्त्रहरण झालं आणि वस्त्रहरण तुझं होत असताना ती सुडाची भावना पांडवांना होती. म्हणून बरोबर. पांडवांनी शपथी घेतल्या. पांडव माझे भक्त आणि त्यांची प्रत्येक शपथ पूर्ण करणं हे हे माझं माझं काम. कर्तव्य होतं. आणि त्यातून बघ तुझ्या ह्या 2 शब्दातून एवढं महाभारत एवढा आकार झाला. खूपच छान, खूपच छान. यातून आपल्या प्रपंचातून, आपल्या शब्दातनं किती प्रकारचे मतभेद किंवा किती प्रकारच्या वाईट ग्रहांना आपण जन्म देतो, हा एक प्राथमिक मुद्दा आहे. होतं काय, लोकांची कामं आम्ही करतोच, पण अनपेक्षित बदल स्वभावातनं झाला पाहिजे. कारण गुरूंची क्रिया घडवण्याची असते. घडवणं म्हणजे नेमकं काय? कारण जसं कुंभार जर म्हटला, तो जसं माती जोपर्यंत ओलावा येत नाही, तिच्यात अगदी चिकनपणा येत नाही, तोपर्यंत तिला तो खूप रेटतो, पिळतो आणि एकदा का ती ओलसर आणि व्यवस्थित झाली, तर त्याच्या त्या जात्यावर तो ठेवतो आणि त्यातून त्या मातीला ओलावा निर्माण करून त्याला पाहिजे तसा आकार तो देता येतो. निर्माण होतो. बरोबर. तसंच जर ह्या गुरुतत्वामध्ये शिष्यांमध्ये कुठल्या प्रकारचे गुण असले पाहिजे, शिष्य कसा असला पाहिजे, शिष्य कुठल्या पात्रतेचा असला पाहिजे आणि त्यातून आपल्या कर्मदोषातनंच आपली घडण होते. बरोबर. ते चांगलं काय, वाईट काय, खरे गुरु आपल्याला तशा पद्धतीचं मार्गदर्शन करतात आणि त्यातूनच तो विकास होतो. बरं. म्हणजे असा प्रत्येकाने अट्टाहास करावा का, हं. की आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर गुरु असणं खूपच गरजेचं आहे. माझ्या मते देहधारी गुरु असल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही. बरोबर. कारण कुठेतरी मार्गदर्शन ज्या दिशेला कोणीतरी जाऊन आलंय आणि ती वाट कुठे आहे, ते दाखवण्याचा एक एकमेव वस्तू असली पाहिजे किंवा ती कुठेतरी एक मार्गदर्शन तत्व असलं पाहिजे. गुरु करत नाही काहीच. गुरु फक्त वाट दाखवतात आणि म्हणतात, की तुला त्या पद्धतीने चालायचंच आहे. आता आम्ही श्री गुरुदत्त परिवार निर्माण करून माझं स्वतःचं मानसाचं स्वास्थ्य खराब झालंय. हो. का? की अनेक लोकांना सांभाळणं, त्यांना त्या दिशेला प्रवृत्त करणं.
तर कधी-कधी मी खचतो. खचल्यावरती मी सहज स्वामींना प्रश्न विचारतो, "महाराज, माझ्याकडून शक्य नाही, शक्य नाही." तर महाराज स्वतः सांगतात, अंतर्मनातनं आम्हाला आवाज देतात, की "नाही, आम्ही या परिस्थितीतनं गेलेलो आहोत. बरोबर, तुला तसं करावंच लागेल. बरोबर. तुला त्या स्थिती पार कराव्याच लागतील." अनेक महान आत्म्यांना या दिशेने जावंच लागलंय. त्यात मान, अपमान, सन्मान सम मानून हे कर्तव्य तुम्हाला पूर्ण करावे लागते. हे करत असताना कदाचित तुम्हाला सन्मान देखील मिळेल, प्रचंड अपमान देखील मिळेल. जे आज तुमचा सन्मान करताय, कदाचित ते तुमचा प्रखरतेने अपमान करतील. ज्या लोकांनी तुम्हाला आज खूप स्तुत्या केल्या आहेत, कदाचित ते आपलं उद्या उठून शिव्या घालतील. त्या स्तुतीलाही आपण किंमत देऊ नये आणि त्या अपमानाकडे आपण लक्ष देऊ नये. कारण साधू तत्व हे विशेष आहे. बघा, कथनी आणि करणेमध्ये खूप फरक असतो. जेव्हा अभ्यास खूप होता. आता गेल्या 20 वर्षापासून प्रपंचात मी एकही पुस्तक वाचलं नाही. पण वय वर्ष 18 ते 30 त्या 12 वर्षात मी जो संघर्ष केलाय, जी सेवा साधना केल्यात किंवा जी काही ग्रंथ संपदा वाचलेली आहे, ते मध्यंतरी त्या 20 वर्षात मी काहीच वाचलं नाही. पण आजच्या स्थितीला ते 12 वर्ष मी जे खडतर पद्धतीने काढलेत यंग जनरेशनमध्ये, त्यातून मला बरेच काही प्रेरणा मिळाल्या. एक वेगळी दिशा मिळाली आणि त्या दिशेच्या माध्यमातून मला ती आज प्रत्येक गोष्टी म्हणजे त्या ग्रंथ संपदा असो किंवा प्रत्येक सुविचार किंवा चांगल्या कथा किंवा चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर जो माझ्यात परिवर्तन झालाय, तो आयुष्यात परिवर्तन झालाय आणि तिथून त्या जीवनाला सुरुवात झाली. गुरूंसोबत ग्रंथही गरजेचे आहेत. बरोबर, कारण ग्रंथ माणसाला दिशा देतात. बरोबर. आणि तर ग्रंथामुळे माणसामध्ये परिवर्तनही परिवर्तन होतं. होतं आणि त्यात ग्रंथातूनच गुरु कळतात, ग्रंथातूनच देव कळतात. बरोबर. आपलं वाचन असलं पाहिजे. आता आमच्याकडे फार मोठे-मोठे ग्रंथ आहेत. जसं गुरुचरित्र, भागवत, नवनाथ, जसं बरं. श्रीपाद चरित्र आहे, की हे जे दैवी संपदेने भरलेले ग्रंथ आहेत. हे प्युअर अध्यात्म आहे. तर कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठलेही प्रश्न तुमच्या इथून सोडवणारा नाही असं होऊ शकत वाईट वृत्तीचा जरी माणूस असेल, नाही. तरी एखाद 2 वेळा जरी त्यांनी हे ग्रंथ वाचले, तर हो. त्याच्यामध्ये नक्कीच म्हणजे त्याच्या आयुष्यात बदल हे घडतीलच. प्रचंड. खूप. कारण ग्रंथांमध्ये जे सामर्थ्य आहे, ते विश्वात कुठेच नाही. कारण कुठल्याही गोष्टीचं जर प्रूफ कोणी मागितलं आम्हाला, आता सहज मी नॉन-व्हेजबद्दल खूप बोलतो. प्रचंड. की आजच्या काळाला मी ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. मानवाचा आहार जर काही असेल शुद्ध आहार शाकाहारी बरोबर. आणि मांसाहार हा मानवाचा आहारच नाही. तो दानवाचा आहे. बरोबर. बरं आजच्या काळामध्ये अनेक शंकराचार्य आहेत, अनेक धर्मपीठावरती बसलेले महान आत्मे आहेत, साधू आहेत, संत आहेत, अनेक गुरुवर्य आहेत, गुरुपदावरती आहेत, की या गोष्टीकडे प्रखरतेने पाहत नाही किंवा त्या जनमानसात ज्याचा हिंदू संस्कृतीत जन्म झालेला आहे, अशा हिंदू संस्कृतीत जन्म झालेल्या लोकांना म्हणजे त्यांची धर्माची नियमावलीच नाहीये. बरोबर. जन्माला हिंदू संस्कृत आल्यानंतर नेमकं आपले कर्तव्य काय आहेत? बरोबर. असं ठणकावून समजावून कोणी सांगितलं नाही. सांगितलं नाहीये. लोकं म्हणतात, "या आमच्याकडे या, या. या काही थोड्याफार सेवा आहेत, खा करा आणि तुम्हाला वाटेल ते करा. म्हणजे तुम्ही खा, प्या, या, पण आमच्याकडे या." बरोबर. तर अनेक सेवेकरांशी माझा संपर्क झाला. ज्यांचं आता आयुष्यात त्यांना 30-30, 40-40 वर्ष झालीत त्या सेवा साधनेमध्ये. सहज जर तुमच्यासारखा विषय निघाला किंवा जर आमच्यासमोर बसले, आम्ही सहज त्यांना विचारतो, "ताई, दादा, तुमचा परिचय, तुम्ही काय करता?" ते बोलते, "आम्ही गुरु केलाय." "बरं. कुठले गुरु केलेत?" "दत्त अवतारी आहेत." "बरं. ताई, तुम्ही काय साधना करतात?" "नाही, आम्ही 10 मिनिटं बसतो, त्यांनी आम्हाला मंत्र दिले, तेवढं करतो." हं. "आमचं बैठक आहे, बैठकीत बसतो." "बरं. अच्छा. ताई, तुम्ही नॉन खाता का?" "हो. आम्हाला सकाळ संध्याकाळ खायला लागतं. त्याशिवाय आमचं होत नाही." आणि मग साधना कशा होतात? नाही बोलते गुरूंनी आम्हाला तसं काही सांगितलंच नाही. बरोबर. तर माझा अंतर्मनातून एवढा म्हणजे तळफळाट होतो या गोष्टींचा, की तुमचा अध्यात्मात प्रवेशच नाही. तुमच्या गुरूंना तुमची काळजी नाही का, की ह्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे, असं गुरूंना वाटत नाही का? बरोबर. एक विशिष्ट संप्रदाय, विशिष्ट समाज नॉन सोडत नाही. पण तो का सोडत नाही? आणि अध्यात्मात तुम्ही आल्यानंतर तो सोडला का पाहिजे? मी सहज म्हणतो मानवाचा आहार शुद्ध आहार शाकाहार. जर जो मानव मांसाहार करत असेल, मग तो कुठल्याही व्यक्तीचा असेल, तो बिझनेसमॅन आहे, मोठा आणखी इतरत्र खूप प्रॉपर्टीवाला आहे, मोठ्या पदावरती आहे, सगळ्या ठिकाणी आहे आणि तो जर मांसाहार करतोय, त्याचा मानवात जन्म नाहीच. जन्म नाहीत मानवाचा.
पण आता एखादा हं, मांसाहार करणारा माणूस हं, हं, असेल आणि त्याने गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास केंद्र म्हणजे जॉइन केलं, हं, की बाबा चला मी आता इथे जाऊन सेवा करेन वगैरे आणि तो मांसाहार करतो. हं, तर मग तो जो व्यक्ती आहे, तर तो इथे येऊन हं, आणि नित्य सेवा केल्यानंतर हं. त्याचं म्हणजे तुम्ही असं सांगू शकता का, की काही काळानंतर त्याचा मांसाहार आपोआप सुटू शकतो? प्रथम तर कसं आहे, या गोष्टीला आपण संधी देणं चुकीचं आहे. होतं काय, मांसाहार केल्यानंतर महाराज काम करत नाही असं करतात, विषय नाही. पण ही संधी जर दिली ना, तर काय होतं माहिती आहे का, लोकं मांसाहार सोडतच नाही. मुळात म्हणजे स्वामींपर्यंत आपल्या सेवा पोहोचणं कठीण आहे. आता समजा आमच्याकडे एखादी व्यक्ती आली आणि म्हणायला लागली, की डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला, की संतती होणारच नाही, होणारच नाही. आम्ही सांगतो, जोपर्यंत अनुभव येत नाही, तोपर्यंत नॉन अजिबात करायचं नाही. स्पर्श देखील करायचा नाही. पण ज्यावेळेस ते सेवेला लागतात, असे अनुभव या ठिकाणी आलेत. 20-20 वर्ष लग्नाला झालीत. डॉक्टर म्हणतात, "या जोडप्याला संतती होऊ शकतच नाही." स्टॅम्प पेपरवर आम्ही लिहून देतो. ज्यावेळेस आमच्याकडे सेवेत आल्यात, वर्षभरात ट्विन्स दिले महाराजांनी, डबल आणि असे अनुभव माझ्याकडे कमीत कमी 15 ते 20 आहेत, की त्यांना ट्विन्स दिलेत महाराजांनी आणि त्यांच्या लग्नाला 20-20 वर्ष झालेली होती. हो. दादा असा काही अनुभव शेअर करा. असं लक्षात असेल, की हा अनुभव सांगावा तर तुम्ही नक्कीच सांगा. बघा, प्रेक्षकांना खूप आमच्या आवडेल. आमच्याकडे अनुभवांची खाण आहे, हां. महाअनुभव आहेत. पण तरी झालं त्यातल्या त्यात तुमच्या तर लक्षात असेल असा काही अनुभव? पण एक अनुभव मला कोरोनाच्या काळातला सांगावासा वाटतो. हं. मी बऱ्याच वेळेस सांगितलेला आहे तो अनुभव. आमच्या मार्गदर्शन मीटिंगमध्ये कोरोनाच्या काळामध्ये व्हेंटिलेटरवरती जर ज्यावेळेस पेशंट असायचे, तर त्यावेळेस तो फार कठीण काळ. काळ होता. हं. हो, नक्कीच. तर असाच एक मला 18 वर्षाच्या मुलाचा फोन आलेला. अशा वेळेस माझं प्रश्नोत्तर कसे असायचे, की मी ग्रुपवरती माझा टायमिंग असायचा. मी 12 तास जॉब करून एक विशिष्ट म्हणजे माझी शिफ्ट असायच्या फर्स्ट, सेकंड नाईट आणि जसं फर्स्ट ड्युटी जर असेल, तर संध्याकाळी मी साधारणतः 6, 7, 8चा टाईम द्यायचो. 2 तासाचे प्रश्नोत्तर. सेकंड शिफ्ट असायची तर मी सकाळचा 10 ते 12 टाईम द्यायचो. बरोबर. नाईट शिफ्ट असायची तर तसं मी संध्याकाळचा वेळ असं म्हणजे माझ्या टप्प्याने मी ग्रुपवरती मेसेज करायचो, की ज्यांना प्रश्नोत्तरं करायची असतील त्यांनी ह्या वेळेत करावी. हं. तर मॉप एवढे वाढलेत, की अक्षरशः 2 तास मी कंटिन्यू बसायचो आणि कमीत कमी 200, 300, 400, 500 मिस कॉल पडायचे, हो. की जेणेकरून ते प्रश्न मला ते रिसीव्ह करता येत नव्हते. बरोबर. तर तरी मला काय वाटायचं अजून 10 मिनिटं आहेत. मी तरी अजून 2 तासात आणखी 10 मिनिटं वाढवू. सतत बोलणं माझं असायचं. आणि शॉर्टकट लोकांना सांगायचं शॉर्टकट प्रश्न घ्या आणि त्यातून मी त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायचोच, पण त्यानंतरचं मार्गदर्शन देखील पूर्ण करायचो, वेळात वेळ काढून. त्यातला एक प्रश्न असा मला प्रखरतेने तुम्हाला सांगावासा वाटतो. एक 18 वर्षाच्या मुलाचा मला कॉल आलेला बरं. आणि त्याने मला सांगितलं, की "दादा, माझी मावशी व्हेंटिलेटरवरती आहे आणि डॉक्टरांचा मला कॉल आला, की तू उद्या अ, तुझ्याकडनं मला साईन पाहिजे म्हणून एक लेटर मला लिहून द्यायचं आहे. अच्छा. तब्येत तिची फार खराब आहे म्हणून." तर त्याने मला तसं फोन केला. त्याला मी सांगितलं, "तू कुठे काय आहेस?" हं. आणि तो मला त्याने कुठल्यातरी गावाचं नाव सांगितलं. मला लक्षात येत नाही आता ते. तर त्याला म्हटलं, "तू गुरुचरित्र पारायणाला बसशील?" तो म्हटले, हं. "दादा तेवढी वेळ आहे का?" म्हटलं, "30 दिवसाचं कर." हं. ठीक आहे. तशी परवानगी नसते. 7 दिवसाचंच हो, पारायण हो, करावं हो. लागतं. नक्कीच. पण हरकत नाही, संकट काळ आहे. आमचा म्हणजे एक स्वामींचा आदेश समज, की हं. हरकत नाही, तू 3 दिवसाचं पारायण कर. मला साधारणतः त्याने सकाळी 10-11ला फोन केलेला. म्हणलं, "आज बसलं चालेल?" म्हटलं, "हरकत नाही." मग डॉक्टरांनी तुम्हाला उद्या बोलवलंय. म्हटलं, "काहीच हरकत नाही. बरोबर. आजच्या दिवसाचं तू अध्याय वाचू शकतो. गुरुचरित्र पारायण आहे का तुझ्याकडे?" मग ते म्हटलं, "हो, आहे." त्याने पारायणाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाचं पारायण करून परत त्याने मला फोन केला, "दादा, मला हॉस्पिटलला जावं लागेल." त्यांचा फोन आला. म्हटलं, "काही हरकत नाही." हं. ते लेटरवर साईन वगैरे मारून घेतल्या. हं. तिसऱ्या दिवसाचं पारायण झालं आणि मग हॉस्पिटलमधनं फोन आला, की "हे पेशंट दगावलंय, व्हेंटिलेटरवरनं रात्रीच काढलंय हं. आणि शवमुर्दा रूम त्या ठिकाणी त्याला ट्रान्सफर केलंय. अरे तर वाह! तुम्ही येताना ती बॉडी घेऊन जा." ओके. व्हेंटिलेटरवरनं काढलंय आणि ओके. ते शवमुर्दीत त्याला ट्रान्सफर केलंय. ओके. तसं त्यावेळेस त्याचं पारायण आटोपलेलं हां. आणि मला साधारणतः 3-4 वाजता त्याने कॉल केला. हां. त्याला म्हटलं, "तुझं पारायण झालं का?" बोलले, "दादा, माझं पारायण पूर्ण झालं." हां. म्हटलं, "ठीक आहे. ब्राह्मणाचं जी काही सांगता आहे, हं. ब्राह्मणाला शिधा वगैरे देऊन ते पारायण पूर्ण कर." हां. आणि ते म्हटलं, "दादा, काय फायदा आता? हां, हां. व्हेंटिलेटर मावशीचं काढलंय हं. आणि तिला शव तिला आता ट्रान्सफर हां, केलंय." हां, हां. तर ठीक आहे. म्हटलं, "एक काम कर, तू घाबरू नको. तू मनापासून पारायण केलंस ना?" म्हणतो, "हो दादा, खूप मनापासून केलं." म्हटलं, "ती पारायणाची जी काही रक्षा असेल, हं. ती त्या मावशीला जाऊन जाऊन लाव." ते हं. बोललं, "तर कोरोनाची एवढी प्रचंड गर्दी
मी कसं त्याला लावणार? दादा मी इथे तुम्हाला थांबवू इच्छिते, की आता जी तुम्ही पारायणाची रक्षा म्हणालात, की ते तर ती तुम्ही जरा प्रेक्षकांना कृपा करून रक्षा त्यावेळी कसं म्हणजे हो, करायचं हो. ते जरा प्लीज बघा, सांगा? शक्तीची ऊर्जा जर अनुभवायची असेल, तर उदी खूप महत्त्वाची. हो, हो. आणि आपण केलेल्या पारायणाची उदी, ती आपण सांभाळून ठेवावी. संकट काळात ती उदी परमेश्वर शक्ती स्वरूपात काम करते. संजीवनी स्वरूपात काम संजीवनी करते. स्वरूपात काम करते. संजीवनी म्हणजे स्वामींची शक्ती स्वरूपात काम करते. बरोबर. अशा वेळेस मी त्याला सांगितलं, "ते एका वॉर्ड बॉयला तू जवळ घे आणि त्या वॉर्ड बॉयला काहीतरी तू ₹100-200 देऊन टाक. त्याला एवढंच सांग, की हा जो पेशंट आहे, त्या पेशंटला ती उदी लावून हं, श्रद्धेने, निष्ठेने." हं. तर त्याने तसंच हॉस्पिटलला गेला आणि हॉस्पिटलला साधारणतः तो गेल्यावरती 6-7 वाजले असतील. एका वॉर्ड बॉयला त्याने ₹100-200 दिले. काही पैसे दिलेत आणि त्यातून त्याने ती उदी त्या पेशंटला लावली. हं, आता स्वाभाविकच जो पेशंट व्हेंटिलेटरवरती होता आणि जे व्हेंटिलेटर काढून त्याला 12 ते 14 तास झालेत. हं. आता आपण समजू शकतो, तो हां, नसण्यातच जमा झालाय. बरोबर. शवघरात घेऊन गेलंय त्याला. हो. आणि त्यावेळेस जशी त्याला ती उदी, विभूती, रक्षा लावण्यात आली, अवघ्या 2 तासात तो पेशंट उठला जागेवरनं आणि स्वतःचा डिस्चार्ज रात्री त्याने स्वतः घेतला आणि घरी आला. बापरे! हा सगळी लीला ही स्वामींची असते आणि गुरुचरित्र पारायण विश्वात एवढं शक्तिशाली आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे मार्गदर्शक तत्व नसतील, गुरु नसतील, खूप मोठं संकट असेल, मी तर म्हणतो पुरुष बंधू-भगिनी कोणी जरी असेल, आपण नजदीकच्या स्वामी मंदिरात किंवा दत्त मंदिरात एक नारळ ठेवावं आणि त्यांना प्रार्थना करावी आणि जे काही संकट असेल ते बोलून दाखवावं. घरी येऊन आपण पारायणाला सुरुवात करावी. निश्चितच महाअनुभव देणारे हे गुरुचरित्र ग्रंथ आहे. अच्छा. आणि त्यावेळेस जो अनुभूती आली, त्या श्रद्धेने, निष्ठेने त्या ताई उठून बसल्यात, की ज्या त्या संपल्या होत्या. हा खूपच मोठा अनुभव आहे. त्या माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा अनुभव. म्हणजे ह्या ग्रुप निर्माण करण्याच्या जवळपास. तसं माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव आणखी मी तुम्हाला सांगतो. नक्की, नक्की. तुम्हाला असं म्हणजे धक्का म्हणजे हे सगळं भक्तीच्या हो, माध्यमातून हो. झालंय. नक्कीच, नक्कीच. यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, की आम्ही कुणाकडनं असं कुठे पैसे नावाची गोष्ट म्हणजे मला तिरस्कार आहे त्या गोष्टीचा, की हे घेणं-देणं व्यवहार हा अध्यात्मात चालत नाही. आयुष्यातल्या आणखी एक घटना अशी आहे 2000 साधारणतः 15 ची असेल. 14-15 ची गोष्ट असेल, की नात्यातच माझे एक एच-आय-व्ही पेशंट आहेत. ओके. जवळच्याच नात्यातले आणि मी त्यावेळेस पुण्याला होतो. मला अचानक आईंचा कॉल आला, "अरे, तुला जमेल का यायला?" "का?" तर बोलते, "डॉक्टरांनी 24 तासाची मुदत दिली आहे." ते नात्यातलेच माझे आणि डॉक्टर म्हणतात, "सगळ्या नातेवाईकांना बोलवून घे." हां. म्हटलं, "ठीक आहे, हरकत नाही." तर मी तसंच नाईट ड्युटीला होतो आणि लगेच तसं मेसेज दिला साहेबांना, की असं-असं आहे. मला घरी अर्जंट जावं लागेल. साहेब म्हटले, "हरकत नाही. तू तुझं म्हणजे सगळं व्यवस्थित करून ये. 2-3 दिवसांनी आला तरी चालेल." बरं. मी तसंच नाईटला गेलो. साधारणतः मला उशीर लागला पोहोचायला. मी 3-4 वाजता घरी पोहोचलो नातेवाईकांच्या घरी आणि त्या गोष्टीला जवळपास 18 ते 20 तास ओलांडले गेले होते. बरोबर. डॉक्टरांनी घरी पाठवून आणि बरेच नातेवाईक होते जमा झालेले आणि त्या आमच्या त्या ताईंना चमचे-चमच्याने पाणी देणं चालू होतं. अच्छा, आणि सगळं म्हणजे एच-आय-व्ही पेशंट असल्याकारणाने सगळे अवयव, कुठलाच अवयव फंक्शनल नव्हता. अच्छा. म्हणजे एकदम थेंब-थेंब पाणी तोंडात देणं चालू होतं. जीव कधी जाईल असा प्रयत्न चालला होता. म्हणजे सगळ्यांचा असा प्रयत्न होता, की जीव कधी सोडला जाईल असं. हं, हं. त्या क्षणी मी आमच्या नातेवाईकांना एका मुलाला सांगितलं, "जा ग्रामदेवतांचा मान-सन्मान करून घे. हं. मला इथे साधना करायची. हां. मान-सन्मान करून घे आणि त्या ग्रामदेवतांचा मला आशीर्वाद पाहिजे." बरोबर. मी त्याला काही गोष्टी सांगितल्यात मान-सन्मानाच्या. हां. त्याला म्हटलं, "काहीच करू नको. आता इथे विषय विज्ञानाचा संपलाय, हो, डॉक्टरांचा संपलाय. हो. आता नक्कीच. विषय इथं सगळं जमा आहे. आता हो. लोकं सगळी वाट कसली पाहत आहे? त्यांच्या मृत्यूची. मृत्यूची वाट पाहत आहेत." तर त्यावेळेस त्या नात्याबद्दल मला अधिक ओढ, प्रेम, जिज्ञासा जबरदस्त होती. बरोबर. तर त्याच वेळेस मी संध्याकाळी 5:00-5:30 ला बैठक घेतली. प्रभूंकडे संकल्प केला, की धुमावती तीर्थाचे मला 51 तीर्थ करायचे आहेत. आणि ते 51 तीर्थाचं मला ते काही तीर्थ त्या भगिनीला द्यायचं आहे. म्हणून त्यांच्या मुलाला सांगितलं, की "बघ रात्रभर बसायचं आपल्याला." हं. म्हटले, "मी आईसाठी काही करेन." अरे म्हटलं, "मग मी सुद्धा काहीतरी मला 12 तास बसायचं आहे." हो. तर जसं 15 ते 20 मिनिटं मला तीर्थाला लागतील, ते तीर्थ झालं की तो चमच्या-चमच्याने पाणी द्यायचं. हं. द्यायचं.
तर आमचं साधारणतः सकाळी म्हणजे संध्याकाळी 6:00ला सुरुवात झाली. हं, एका तासात जवळ-जवळ 3 किंवा 4 तीर्थ होतात. हं, तर सुरुवात झाली 2 तासाने ते पाणी त्या पेशंटला जसं जिरत होतं, हं, 8 वाजता त्यांना जरा वॉशरूमला जावं लागलं. हं, तर अगदी दोघी-तिघांनी उचललं हं, आणि वॉशरूमला नेलं. हं, वॉशरूम करायला गेले ते. मग परत तसं तीर्थ कंटिन्यू चालू झालं. हं. साधारणतः 10:00-10:30ला ज्यावेळेस 2-3 लोकं उचलायला लागत होते, 10:30-11ला एकाच व्यक्तीने उठून त्यांना नेलं. म्हणजे त्यांना ती तरतरी आली. हां, ठीक थोडीशी आहे. ताकद आली. हं, ताकद आली आणि ते वॉशरूमला गेले. कारण त्यांच्या शरीरात पाणी जात होतं म्हणून त्यांना हां, वॉशरूम येत होत्या. हां. नंतर साधारणतः मध्यान्ह काळात 12, 1, 2, 6 तर त्यावेळेस त्यांनी हाक मारली. झोपले मुलगा आणि त्यांचं झोपलेत आणि एकच मुलगा जागी होता. हं. ते झोपले. ते स्वतः भिंतीचा आधार घेऊन स्वतः तिथपर्यंत आले. अच्छा. तेवढा त्यांचा फरक झाला रात्री 12 पर्यंत हां. आणि 2-2:30ला तर ते स्वतः धन-धन करत ते वॉशरूमला गेले. मग भिंतीचा आधार पण नाही आणि सकाळी 6 पर्यंत माझं तीर्थ झालं आणि 6चा ट्रक पूर्ण झाल्याचा झाला. ते म्हणायला लागले, "मला खूप भूक लागली. प्रचंड भूक लागली." माझे 51 तीर्थ झालं आणि त्यावेळेस त्या मुलाला सांगितलं घरामध्ये एक मस्त त्यांनी असं म्हणजे दाल राईस किंवा असं खिचडी, मुगाच्या डाळीची खिचडी केली. 2 प्लेट त्या ताईंनी खिचडी खाल्ली. अरे वाह! आणि तेव्हापासून जे उठले, तर आजच्या स्थितीला उठलेच आहेत आणि कुठलं ए-आर-टी नाही, काही नाही, काही नाही. ते कुठल्या प्रकारची औषधे नाही, काहीच नाही आणि सगळं विषय संपलाय. त्या धुमावती तीर्थाच्या एवढी ताकद होती. बघा, आजच्या स्थितीला एच-आय-व्ही पेशंट लास्ट स्टेपला आहे. हो, बरोबर. तुम्ही अब्जाधीश रुपये घेऊन अख्खं फॉरेन फिरून या किंवा अख्खं इंडिया फिरून या, त्याच्यावर उपचारच नाही. नाही, बरोबर आहे. माझ्या आयुष्यातला ती प्रथम माझी भक्तीची ती एक मोठी भेट. की महाराजांसारखे. स्वामींनी त्यांना उठवलं. नक्कीच. माझा उत्साह होता 12 तासाचा आणि त्या 12 तासाच्या त्या साधनेमध्ये समोरच्याचं काम झालं. ते तर समोरचे म्हणजे आता आमचा असा विश्वास माझा झाला. बरं. हो. आणि त्या माध्यमातून त्या उठल्या आणि आजच्या स्थितीला त्या अगदी ठणठणीत बऱ्या आहेत आणि त्यांना सांगितलं, "तुम्ही टेस्ट पण करू नका, काहीच करू नका." विषय संपला. फक्त महाराजांची साधना करा. सेवा साधना. करा. आपल्या तंत्र-मंत्र किंवा जे काही विज्ञान आहे अध्यात्मामध्ये एवढं जबरदस्त आहे, हो. की लोकं आजकाल त्या गोष्टींचा विचार करत नाही. या ठिकाणी संपूर्ण विज्ञान फेल होतं, की अरे ज्या तिचा कुठला एकही अवयव काम करत नाही. डोळे देखील काम करत नाही. जे डोळे बंद आहेत. फक्त जिभेतनं तिला ते तीर्थ दिलं जात आहे. आणि तीर्थातून जर ते उठली, म्हणजे विचार करा काय पॉवर असली पाहिजे परमेश्वराची. हो, नक्कीच, नक्कीच. माझ्या आयुष्यातला तो एक टर्निंग पॉइंट आणि तेव्हापासून माझं चक्र फिरलं. नाही, आपण लोकांसाठी काम करू काम शकतो. करू शकतो. आपण लोकांना सेवा साधना देऊ शकतो. म्हणजे तुमच्याकडे ती साक्षात्कार नसताना सुद्धा भक्तीची ताकद इतकी जोरावर होती, की त्या भक्तीच्या आधारावर आज एवढं मोठं विश्व तुम्ही उभं केलत आणि त्याच्यातून एवढ्या लोकांना अनुभव सुद्धा आलेले आहेत. इव्हन इफ आता जे तुम्ही सांगितलेलं आहे ते खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे, की साधारण मनुष्याला हे पटणं खूप मुश्किल आहे. तुम्ही जे महानुभव पंथाच्या संदर्भात ज्या गोष्टी सांगितल्या, तर तुम्ही त्याच्याबद्दल अजून थोडंसं काही प्रेक्षकांना सांगू शकाल का? म्हणजे लहानपणापासून आमच्या घरात मानवपंथ असल्याने एक ते विशेष त्या संप्रदायाची, ज्ञानाची जी काही उत्कंठा होती आम्हाला आधीपासून होती, की हे लोकं इतर देवतांना का मानत नाही? कोणाकडचा प्रसाद खाऊ नये. पंचकृष्ण फक्त कृष्णांचीच सेवा का करावी? खरंच कृष्ण मोठा आहे का? तर मी अनेकच मानवपंथांच्या अनेक शक्तिपीठांना भेटी दिल्या. त्यांचं चिंतन केलं आणि त्या मार्गाचं मूळ तत्त्व काय आहे, हे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक तिथल्या साधू संतांनी, महान आत्म्यांनी संपर्क करून अनेक प्रश्नांची उत्तर मला त्यांनी दिली. आणि बऱ्याच वेळेस त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी अतिशय मार्मिकतेने दिलीत आणि म्हटलं तर माझं मन समाधान केलं. एक बरोबर, पूर्ण तत्त्वाचं मला लहानपणापासून अशी जिज्ञासा होती, की विश्वात सर्वश्रेष्ठ कोण? बरोबर. हे विश्वाचा मालक तर आहेत, ठीक आहे. पण पूर्ण तत्त्वाचा परमेश्वर कोण? की नेमकं आपण कुठली साधना केली पाहिजे आणि त्या साधनेच्या प्रभावाने की आपल्या आयुष्यात परिवर्तन झालं पाहिजे. तर जसं मी खूप लहान होतो. मला साधारणतः 6 महिन्याचं किंवा एखाद्या वर्षाचं असेन. मला चांगलं आठवतं त्यावेळी आजी मला कडेवरती घ्यायची आणि ज्यावेळेस नैवेद्याच्या वेळेस मला म्हणायची, "चला आपण दत्तूबापाला नैवेद्य दाखवायचा आपल्याला. चल, चल बाळा."
मला बाळ्या म्हणून म्हणायचे. असं टोपण नाव सुद्धा माझं ठेवलेलं होतं. हं. तर आपण चल आता दत्तूबाबाला नैवेद्य दाखवू, प्रसाद करू. मग ते दत्तूबाबांना प्रसाद दाखवायचे. त्यातले 5 घास कृष्णाचं नाव घेऊन तिथं सोडायचे, पाणी ओवाळायचे आणि दत्तूबाबाला नैवेद्य दाखवायचे. म्हणजे कुठेतरी या लहानपणापासून तो वारसा अध्यात्माचा होता. हं. आणि मानवी मला खूप अतिशय प्रेम, कृष्णाविषयी प्रेम. तर एक सांगू नये, पण एक अनुभव सांगतो, की वयाच्या कदाचित 22वं वर्ष असेन आणि त्यावेळी त्यावेळेस मला म्हणजे संन्यस्त होण्याची माझी इच्छा फार प्रबळ होती, की मला घराचा किंवा प्रपंचाचा त्याग करून आपण एक विशिष्ट लेव्हलला किंवा एक साधना करावी आणि अशी साधना करावी, की अगदी दिगंबर अवस्थेपर्यंत जावं, की रानावनात जाऊन आपण तपश्चर्या करावी. त्यासाठी गुरु करावेत आणि आपलं शरीर तेवढं कॅपेबल होईल, तोपर्यंत आपण प्रपंचात राहूया आणि एकदा का त्या तपश्चर्येसाठी शरीर कॅपेबल झालं, की आपण जसं जैन पंथात दिगंबर पंथ आहे, तसं माणगू पंथात देखील दिगंबर पंथ आहे, की बरोबर. आपण रानावनात जाऊन भगवंताची आराधना करावी. असा माझा एक जेव्हा प्रपंचात दारूण अपयश यायचं, तेव्हा मी प्रखरतेने अध्यात्माकडे वळत होतो. तर एक प्रसंग असा साधारणतः तो आता मला सांगता येणार नाही, पण माझ्या वयाच्या 22व्या वर्षी 2003 किंवा 4 चा प्रसंग असेल. त्यात चेंजेस होऊ शकतो. तर असंच मी अगदी स्वाहा करावं प्रपंचाचं म्हणून मानवपंथाचं एक वांबुरी आणि एक तरडगाव 2 ठिकाणी ब्रह्मज्ञानाच्या संस्था आहेत, की त्या ठिकाणी त्या ब्रह्मज्ञानाची दीक्षा किंवा एक बरोबर. अभ्यास दिला जातो. बरोबर. तर त्या वांबुरीला मला तर वाटतं ते नगर जिल्ह्यामध्येच आहे. निफाडच्या जवळपास ते वांबुरी आहे. तर त्या ठिकाणी आश्रमात गेलो. वार गुरुवारच 2 दिवसाची भटकंती करून अगदी मी अन्न-पाणी न घेता त्या ठिकाणी मी गेलेलो होतो. आणि जसं वांबुरीला प्रवेश केला, तिथे एक महान विभूती होत्या. जसं मी प्रवेश केला तर त्याने मला किती वेळ निरखून पाहिलं आणि त्यानंतर मी त्यांना दर्शनासाठी गेलो त्यांच्या. तर तिथल्या लोकांनी मला अडवलं, "तर बाबांना असं भेटू शकत नाही. तुम्ही अ, जेवणानंतर भेट द्या." दादांना भेटा. हं. साधारणतः त्याने 3-4चा टाईम मला सांगितला आणि त्यावेळेस तिथं भलं मोठं मंदिर ते. त्या मंदिराचा मंडप बराच होता मोठा, की 1000 एक लोकं बसू शकतील असं. तर त्या बाबांनीच मला सांगितलं, "तुम्ही आधी जेवण करा, मग मला येऊन भेटा." हं. त्यावेळेस त्या ठिकाणी आरती वगैरे झाली. भगवान कृष्णांची दत्ताची आरती झाली. साधारणतः 700-800 लोकं त्या ठिकाणी होते. संन्यस्त लोकांची लाईन वेगळ्या होत्या. आणि प्रपंचिक लोकांच्या लाईन वेगळ्या होत्या आणि जे भेटीला आलेत त्यांच्या लाईन्स वेगळ्या होत्या. आता मी साधारणतः जे नातेवाईक म्हणून जे भेटायला येतात तिथल्या लोकांना, त्या लाईनमध्ये मी बसलो आणि तिथं आरती झाली भगवान कृष्णांची. तर एवढ्या प्रकारचे पदार्थ होते, की पदार्थ खूप म्हणजे भोजन, पक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी होतं. अगदी काय-काय प्रकार नव्हते आणि ते भोजन दाखवण्यात आलं. तर एक थालीपीठ नावाची जी वस्तू असते, हो, थालीपीठ, हो, तर हो. ती भगवंताला भोगाला त्याने ठेवली. हं. त्या सगळ्या नैवेद्यामध्ये आणि तिथले जे महानुभाव होते म्हणजे प्रमुख होते तिथले. आरती झाल्यानंतर भगवंताचा जो विशेष भोग नैवेद्य त्या महानुभावांना दिला जात होता आणि अच्छा. त्यातला तर भोगाचं त्यांनी थालीपीठ हं. म्हणजे 2 वस्तू काढल्यात हं. आणि ती थालीपीठ अर्धी मोडून त्यांच्या एका शिष्याला बोलवलं, की तो समोर जो व्यक्ती बसलेला आहे, म्हणजे एवढ्या 1000 लोकांमध्ये समोर जो व्यक्ती बसलाय, की त्या ठिकाणी तुम्ही त्याला जाऊन द्या. तर ती व्यक्ती जसं तिथं भरपूर लोकं बसलेले आहेत आणि नये-नये प्रकारचे पदार्थ वाढायला सगळे लोकं येत होते आणि माझं लक्ष कृष्णाकडे त्या महानुभावाकडे म्हणजे जे काही प्रमुख होते. हं. ती पण एक विभूतीच असते हो, असं नाही. हो. बरोबर. तर त्यांच्याकडे बघणं, सारखं न्याहाळणं, मला साधू संतांकडे पाहिल्यानं एक विशेष आनंद. ऊर्जा येते हं. किंवा मला त्यांचा एक सहवास मिळावा, मिळत होता. सेवेची संधी मिळावी, असा माझा उद्देश असायचा. तर त्याने त्यातले ते भगवंताच्या भोग, भगवंताला जो भोग अर्पण केला होता, त्यातली मला थालीपीठ अर्धी आणि एक कुठलातरी स्वादिष्ट पदार्थ, तुम्हाला आता सांगता येणार नाही. तो पदार्थ काढून ठेवला आणि एका व्यक्तीला पाठवून सांगितलं, की "नाही, नाही, तो अमुक-अमुक कलर, पिंक कलर असलेला शर्टवाला त्याला द्या." आणि माझं लक्ष नाही, गर्दी चालली, कोण वाढायला येतंय, तसं माझं लक्षात नाही. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीने असा इशारा केला, "बाबा हाच का?" हां. आणि त्याने ते पदार्थ माझ्या ताटात ठेवलेत हं. आणि जवळची एक ताई मला बोलायला लागली, की "दादा तुम्हाला माहिती पडलं का?" म्हणे "काय?" हं. "बघा हे सगळं आम्हाला वाढलंय, हे तुम्हाला जे दिलंय ते आम्हाला कोणी दिलं नाही."
हां. लगेच म्हटलं, "कोणी दिलं मला?" तर ते बाबांनीच वरून सांगितलं, की त्या व्यक्तीला द्या असं म्हणून. हं. ते भगवंताची जी काही उष्ट नैवेद्य हं. त्याने मला एवढ्या हजार लोकांमधनं दिला. कदाचित त्यांनी काहीतरी आम्हाला पारखलं असेल. बरोबर. ही वस्तू, व्यक्ती काय असेल. आणि ज्यावेळेस तो नैवेद्य मी ग्रहण केला, माझ्या मनातले अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालीत. जी एक प्रपंचाबद्दल जी काही एकदम अ, विरक्ती होती, ती हं. प्रपंचाबद्दल थोडी गोडी निर्माण झाली. की हां. एकदम सगळं सोडून यायचं असं म्हणून असा विचार होता. हं. तर जसं सांगितल्याप्रमाणे मला बाबांनी 2-3 नंतरचा टाईम सांगितला आणि त्यांचे अनेक लोकं भेटी लागल्यानंतर मग मग स्वतंत्र माझी भेट झाली आणि त्या भेटीत जेव्हा ते मला म्हटले, की "मग तुम्ही आहे त्या ठिकाणीच थांबा." म्हणजे मी स्वामींची सेवा करत होतो. हं. मग त्यांना सांगितलं, "मला संन्यासी दीक्षा घ्यायची. फक्त मला 1 वर्ष थांबू दे इथं. हं. 1 वर्षात मी जर कॅपेबल झालो, तर मी जंगलात किंवा ज्या ठिकाणी आहेत, तिथे मी तपश्चर्येला निघून जाईल." पण हं. अशा गोष्टी त्याने सांगितल्यानंतर ते म्हटले, "आम्ही अशी दीक्षा कोणाला देत नाही. बरोबर. पण तुम्ही आहे त्या ठिकाणीच थांबा." कदाचित श्री स्वामी महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला असेल, की हे हां. माझं लेकरू आहे. इथे हं. याला दीक्षा देऊ नका, हं. की याच्याकडून मला पुढची अजून कामं नियोजन आहेत, घ्यायची आहेत. ते कामं हो, करून घ्यायची आहेत. घ्यायची आहेत. तर कदाचित त्याने एक एक माझ्या प्रश्नांना उत्तरं निरर्थक उत्तरं देऊन त्यांनी मला तिथून पाठवणी केली. पाठवणी केली. आणि जशी नैवेद्य खाल्ला आणि त्या बाबांचे जसे शब्द होते, की ते आम्ही कोणाची दीक्षा घेत नाही, असं नाही, तसं नाही म्हणून कुठेतरी स्वामींचा त्यांना साक्षात्कार झाला असेल, अनुभूती आली असेल. त्यांनी एक निमित्त मात्र मला 2 शब्द बोलून त्यांनी सुद्धा नमन केलं आणि अच्छा. तुम्ही आहे त्या ठिकाणी व्यवस्थित राहा असं म्हणून. आणि ते मी जसं मार्गी आलो, घराचे वेध लागले आणि घराकडे आलो. म्हणजे अशा काही गोष्टी असतात, की जेव्हा-जेव्हा मला त्या विरक्तीच्या गोष्टी होत्या, पण कुठून तरी स्वामींचं नियोजन असेल, की नाही प्रपंचात राहून आपल्याला परमार्थ करायचा आहे. साधायचं आहे. बरोबर. आणि असे अनुभव आयुष्यात आले आणि निश्चितच बघा माणभू पंथासारखा श्रेष्ठ पंथ हा जर म्हणेल तर संन्यासी लोकांसाठी मोक्षाचा बरोबर. पंथ आहे. तिथून मोक्ष सहज आहे. जिज्ञासू असतील त्यांनी संन्यस्त राहून त्या ठिकाणी प्रगती होते. प्रपंचात राहून मला तरी वाटतं आध्यात्मिक होणं मानव पंथात थोडं कठीण आहे. कारण महात्मा पंथासाठी. आताच्या काळामध्ये ज्या गरजा आहेत, जी वस्तुस्थिती पाहिजे, जे अनुसरून मार्ग पाहिजे प्रपंचात, तो कुठेतरी कमी पडतोय. त्या बरोबर. लोकांनी तसं चिंतन करावं. चिंतन त्या लोकांनी एवढंच केलं, की ह्या देवतेला म्हणू नका, त्या देवतेला म्हणू नका, याचा प्रसाद खाऊ नका. आणि त्यातून काय झालं, की तो देवांबद्दलचा द्वेष त्यांनी पाळला. बरोबर. पण आध्यात्मिक ज्ञानास कर्म कसे असावेत यावर विशेष लक्ष थोडं त्यांना त्यासाठी द्यावं लागेल. मार्गदर्शनातून त्या प्रापंचिक लोकांना द्यावं लागेल. द्यावं लागेल. जसं या मार्गात जर म्हणायचं म्हटलं स्वामींच्या दत्तप्रभूंच्या मार्गात, तर प्रपंचातून परमार्थाकडे किंवा मोक्षाकडे नेणारा हा एकमेव हं. स्वामींचा मार्ग आहे. मार्ग आहे. की भक्ती जिथून मार्ग. तुमचा भक्ती मार्गातून तुम्हाला मोक्षापर्यंत आपली म्हणजे एक मजल मारता येईल. अच्छा. हो. ह्या ज्या सेवा राबवल्या जातात, तर ह्याच्यामध्ये कुलदेवी, कुलदैवत आणि पितरांचं म्हणजे की तुम्ही त्याच्या काही विशिष्ट सेवा करवून घेता का? म्हणजे कुलदेवी संदर्भात किंवा कुलदेवी काहींचे प्रकोप असतात. काहीच्या कुटुंबांमध्ये कुलदेवीचा प्रकोप असतो, मग त्यांचं वंश वाढत नाही. वंशवृद्धीसाठी त्यांना खूप अडचणी निर्माण होतात किंवा अ, म्हणजे अकाली मृत्यू येणं, अशा भरपूरशा गोष्टी कुटुंबामध्ये होतात. तर मग तुम्ही कुलदेवी किंवा कुलदैवताच्या काही विशिष्ट उपासना आणि पितरांच्या काही विशिष्ट उपासना का तुमच्या ह्या आध्यात्मिक केंद्रात होतात का? अवश्य ह्या विषयावरतीच आमचं विशेष लक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं हिंदू सनातन संस्कृतीमध्ये गोत्र, कुलदेवी, कुलदैवत याचं खूप अध्ययनपण आहे. आता कुलदेवी म्हणजे काय? बघा परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. या सगळ्या सृष्टी निर्माण करत असताना मानव पंथानुसार सांगतो, की या सृष्टी ब्रह्मांडाला अनेक देवता कार्यरत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 81,09 ह्या देवता काम करतात ब्रह्मांडामध्ये. आणि त्या देवतांचे विशिष्ट कारभार आहे. जसं ब्रह्मा, विष्णू, महेश. म्हणजे ब्रह्मा उत्पत्ती, विष्णू पालन आणि शिवांकडे जे काही दिलेलं आहे ते संहार. जसं त्या गोष्टी त्या देवतांच्या कक्षेमध्ये आहेत, तशा 81,09 नवी ही माया आहे या ब्रह्मांडाची. तर या देवता कार्यरत असतात. तर त्यातली ही देवता, कुलदेवता हं. म्हणजे कुठली? की जिच्याने या पूर्ण कुळाचा जन्म झालाय. ती कुलाची जननी आहे हो. आणि तिचा मान-सन्मान, तिची सेवा-सदना आपल्या जर कुटुंबात नसेल, तर मग ते कुटुंब एक स्मशानभूमी. घरात देवघर नसणं म्हणजे एक स्मशानभूमी मानली जाते. मग कुलदेवी नसणं म्हणजे आपल्या आयुष्याचा
खूप म्हणजे पुण्य संपवून त्या कुटुंबाची वाताहत होऊ शकते. बरोबर. म्हणून आम्ही महाराष्ट्रातून जे काही सेवेकरी आहेत त्यांचे 3.5 शक्तिपीठातल्या देवींचा एक प्रकारे सेवा साधना किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा त्या कुटुंबाला एक प्रयत्न करतो. म्हणजे 3.5 शक्तिपीठ म्हटले जर महाराष्ट्राचे म्हटले तर प्रथम शक्तिपीठ रेणुकादेवी ते महाकाली स्वरूपामध्ये आहे बरोबर. माहूरगडाची. ते पूर्ण शक्तिपीठ आहे. दुसरं शक्तिपीठ जर म्हटलं तर आई तुळजाभवानी ती तुळजापूरची भवानी ती पूर्ण शक्तिपीठ आहे. तिसरं शक्तिपीठ म्हटलं तर कोल्हापूरची महालक्ष्मी ही एक संपूर्ण शक्तिपीठ आहे आणि एक अर्ध शक्तिपीठ म्हणून नाशिक जिल्ह्यात वणी सप्तशृंगी माता हे अर्ध शक्तिपीठ मानले गेले. महाराष्ट्राच्या सर्व ह्या समाजाच्या, गोत्राच्या ज्या देव्या आहेत त्या 3.5 शक्तिपीठामधूनच आहेत. हां, पण लोकांचं असं झालंय, की जवळपास कुठलीही देवता मानतात. ज्या ग्रामदेवता आहेत, हां. त्यांना कुलाच्या देव्या म्हणून बरोबर. ते म्हणजे आईची सेवा सोडून मावशीची सेवा करतायत. हां. असा तो एक त्यांच्या परंपरेचा तो एक भाग. भाग आहे. हं. त्याच्यामुळं मूळ आईची सेवा त्यांच्यापर्यंत मिळत नाही आणि एक विशिष्ट लेव्हलला वंशनाश होणं. आता आपण ऐकतो, की अचानक एक कुटुंब गेलं हो आणि त्यांचं गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि सगळीच दगावली हं, किंवा कुठेतरी ते देवतांच्या हं. कोपाचा किंवा प्रकोप किंवा त्यांची सेवा साधना त्या घरांमध्ये नाही. त्या माध्यमातून एक आर्थिक सामाजिक शैक्षणिक सगळ्या बाबतीत अपयश येणं. अंत्यजीव आत्महत्येस प्रवृत्त होणं. बरोबर. या सगळ्या बाबींना तुमचं सगळी जबाबदारी असेल तर तुम्ही कुलदेवीच्या मूळ सेवा साधना करत नाही किंवा कुलदेव्यांचा आशीर्वाद तुमच्या पिढीपर्यंत नाही किंवा सगळं आता वेल चाललंय आपलं, काय कुठे काय करायची गरज नाही. नाहीये. बरोबर. मग त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टींची अडचण नसते. जेव्हा दुःख येतं, तेव्हा आम्ही त्याच्यावरती उपचार सांगतो. पण हे सगळं म्हणतात ना, जे काही मानतच नाही, ते सर्वांचं पुण्य संपून आणि ती पिढ्यांचा खूप नंतर पुढे त्रास होऊ शकतो. म्हणून आपण कुलाचा जागर किंवा कुलाच्या सेवा या अगदी प्रामाणिकपणे केल्या पाहिजे. अच्छा. मग त्यासाठी आम्ही काही कुलदेवीचे संशोधनाचे प्रयोग सांगितलेत. ते प्रयोग आमच्या मार्गदर्शन मीटिंगमधून आम्ही सांगत असतो, चांगलं की असतं. तुम्हाला तुमच्या मूळ कुलदेवीचा सहवास मिळेल किंवा तिथून तिचा आदेश येईल आणि त्या आदेशाच्या माध्यमातून तुम्ही तिची सेवा करा. करा आणि मग त्या मार्गातून त्यांचे प्रश्न सोडवण्यास खूप प्रश्न तात्काळ सुटतात. आम्ही फक्त कुलदेवीचा 11 अलंकारासहित मान सन्मान जरी सांगितला, हां. त्या जोडीला जाऊन केलं आणि त्यानंतर देवीचे पाठ घरी करायला सांगितले, तर खडतर विवाहाचे प्रश्न तात्काळ सुटतात. आर्थिक समस्या ज्या अगदी खूप कर्जबाजारी झालेले लोन झालेत आणि त्यांचं बस अगदी संसाराची आर्थिक दैन्यावस्था झाली, दरिद्रावस्था झाली, बरोबर. की त्या कुलदेवीच्या मान सन्मानाने, तिच्या आशीर्वादाने काही किरकोळ सेवा करून तुमचे तात्काळ प्रश्न प्रश्न सुटतात. सुटतात. नक्कीच, म्हणून नक्कीच. कुलदेवीचा विसर पडणं म्हणजे या कुटुंबाचं भलं मोठं महापाप किंवा भले मोठे कर्मदोष. आपापल्या कुलदेवी आणि आपापल्या कुलदेवांच्या आरत्या ह्या झाल्याच पाहिजे. कारण त्यांचा आशीर्वादाशिवाय गुरूंचे आशीर्वाद मिळत नाही. मिळत नाही. पितरांचा आशीर्वाद मिळत नाही. हं. इष्टदेवता, ग्रामदेवता यांचा आशीर्वाद देखील मिळत नाही. पितरांची सेवा पण तेवढीच म्हणजे जरुरी आहे आपल्या ह्याच्यामध्ये. पितरांची सेवा करणं पण म्हणजे ती हो. पितृ पंधरवड्यात करणं, की मग एरवी सुद्धा तुम्ही जेव्हा मार्गदर्शन करता, तर त्यावेळी तुम्ही पितरांची पण काही सेवा सांगता विशिष्ट पद्धतीची? बघा पितरांची सेवा अशी विशिष्ट अशी सेवा नाही. पण समजा पितरांचा जर त्रास असेल, तर आम्ही गुरुचरित्र पारायणासारखी पारायण करायला सांगतो किंवा त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागली हा विधी आहे. हां. अ, आपण तिचं तर्पण विधी देखील करू शकतो. अजून जर पितरांसाठी जर करायचं म्हटलं, तर एक सर्वात श्रेष्ठ म्हणजे भागवत पारायण आहे. हं, त्याचं मनन, चिंतन, पठण जर आपण केलं, ते हं. करू शकतो. पितरांचे प्रश्न पितरांच्या नावाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अन्नदान करणं गरजेचं आहे. हां. कारण दत्तप्रभूंच्या ह्या कार्यामध्ये विशेष करून अन्नदानाला विशेष महत्त्व दिलं जातं. आणि हे अन्नदान आपण पितरांच्या नावाने जर केलं, तर आमचे शेकडो कार्यक्रम आम्ही सेविकांना सांगतो, अमावास्येला तुम्ही मंदिरासाठी दान द्या पितरांच्या नावाने किंवा तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही काहीतरी अन्नदान द्या. तर त्या माध्यमातून अन्नदानाच्या माध्यमातून पितरांना सद्गती मिळते. बरोबर. त्यांचे भोग, ताप नष्ट केले जातात आणि दत्तप्रभूंचा हा मार्ग असल्याकारणाने भिक्षा देणं किंवा कुठल्याही प्रकारचं दान देणं, अन्नदान किंवा इतरत्र गोष्टी दत्तप्रभूंना अतिशय प्रिय आहेत. आणि त्या माध्यमातून पितृ संतुष्ट होतात. जे पितरांचं वाईट वलय वासनांचं जे आपल्या कुटुंबाला असेल, ते तात्काळ निवारण केलं जातं. विशेष करून भागवत सेवा, अ, गुरुचरित्राची सेवा हं. यातून पितृदोष मोठे-मोठे पितृदोष नष्ट केले जातात आणि त्याही पेक्षा आणखी एक प्रमुख साधना अशी आहे गायत्रीची सेवा. अच्छा. गायत्रीचा जप करणं किंवा एक विशिष्ट 1.25 लक्ष जप करणं, 6 लक्ष जप करणं,
असं कौटुंबिक पद्धतीने जेव्हा हे जप होतात, तेव्हा सरळ-सरळ पितरांचा त्रास नाहीसा होतो. नाहीसा होतो आणि म्हणजे आध्यात्मिक प्रगतीला आपल्याला चालना मिळते. हां, म्हणजे जसा तुमचा प्रॉब्लेम असेल तसं तुम्ही पितरांची सेवा देता किंवा हो, हो. कुलदेवतेची सेवा देऊन जे पण काही प्रश्न असतात ते हो, हो. सुटले. अवश्य. आपण म्हणतो की एखादी व्यक्ती मृत पावली, तर ती व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या त्या शरीरातला आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. मग ते शरीर मृत झालेलं असतं आणि आपण असं म्हणतो की ते शरीर मृत झालंय आणि जी आपले पूर्वज म्हणजे जे पितृ आहेत, तर ते तुम्हाला आपण म्हणतो की पितरांचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारचा पितरांचा त्रास आहे. जर जी व्यक्ती मृत पावली आहे, त्या व्यक्तीने दुसरं शरीर धारण केलंय, तर मग हे जे पूर्वज किंवा हे जे पितृ आहेत, ते आपल्याला काही त्रास देऊ शकतात का? म्हणजे की तर त्यांनी तर नवीन शरीर धारण केलंय. मग पितृ आपल्याला जे त्रास देतात आपण म्हणतो, तर हे कुठपर्यंत खरं आहे असं? बघा, पितरांच्या वासना आपल्याला त्रास देतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता अनेक लोकं असे मी WhatsAppवरती रील पाहतो किंवा कुठले मेसेज पाहतो, की जिवंतपणे तुम्ही सेवा साधना करत नाही. नंतर मग त्या आपल्या वाडवडिलांच्या नावाने तुम्ही अन्नदान करता, कावळ्याला घास टाकतात. हे कितपत खरं आहे? तर हे सगळं अज्ञानपणाचं आहे. बघा, प्रत्येकाच्या कर्माला, प्रत्येकाच्या गत्या वेगवेगळ्या आहेत. राहिलं काय होतं प्रपंचात जीव एवढ्या वासनायुक्त झालेला आहे. नंतर वासनायुक्त समजा अचानक समजा आपल्याला फार मोठी जबाबदारी आहे एका कुटुंबाला. कुटुंबकर्त्याला जबाबदारी आहे आणि एवढी मोठी जबाबदारी आहे त्याला मुलांचं शिक्षण करणं गरजेचं अचानक अशा वेळेस जर त्याला मरण आलं, हं. त्याच्या इच्छित वासना त्या कुटुंबाशी शेष राहतात, की "अरे अच्छा. माझ्या मुलाचं शिक्षण मला पूर्ण करायचं होतं. आता मी कसं आता तर मृत्यू झाल्यानंतर म्हणजे ते वासना ज्या कुटुंबाबद्दल त्याच्या शेष राहिलेल्या असतात, त्या वासनांचा त्रास होतो आणि अच्छा. त्याला नंतर ते नवीन शरीर धारण करता येत नाही. हां, नवीन कारण शरीर धारण करता धारण येत करता नाही. येत नाही. का अच्छा, करता येत नाही? तर त्याचं जे पिंड आहे ते कर्म वासनेच्या अवतीभोवती फिरत असतं. आणि अच्छा, समजा जर वासना जर त्या आहारी जर जन्म मिळाला तर त्याच कुटुंबात त्याला जन्म मिळतो. अच्छा. आपला सगळा खेळ कर्मावरती, कर्मांच्या वासनेवरती जन्म मिळतात. तर त्या वासना कदाचित समजा अघोर पित्र आहेत. अघोर म्हणजे काय? की त्याने आयुष्यभर वाईट कामं केलीत आणि वाईट कामं केल्यानंतर त्यांना त्यांच्या ज्या यातना आहेत त्यांना स्वाभाविक त्या वर भोगाव्या लागतायत. वर फार मोठी यंत्रणा आहे. बरोबर, त्या यंत्रणेचा आपण अभ्यास केला नाही. बरोबर. आपल्या सगळ्या लेखाजोखा लिहिण्यासाठी चित्रगुप्त आहे आणि प्रत्येक कर्माची आपली एक अगदी मरताना एक छोटीशी क्लिप आपल्याला दिसते. ती क्लिप कशी दिसते? ज्यावेळेस यम जवळ येतात, ती लगेच आपण आयुष्यात काय चांगली कामं केली, वाईट कामं केली, एक 0 मिनिटात ते आपल्यासमोर दिसतात. एक क्लिप आपल्याला दिसते आपल्या आयुष्यभराची, जन्मापर्यंत, मृत्यूपर्यंत. कर्मांची सगळी ती यादी त्याच्यात असते आणि ती लपत नाही. एक एक डाटा असतो तो. तो डाटा आपल्याला दिसतो त्या क्षणी आपला जन्म कसा घेतलाय किंवा आपण काय कामं केली आणि त्या अंती त्याला सगळ्या गोष्टी कळतात. अरे, आपण चुकीची कामं केली सगळी. जी परमेश्वराने जो जन्म दिला होता आणि ज्या कार्यासाठी दिला ते आपण कामं केलीच नाहीत. आपण वेगळीच काही प्रापंचिक कामं केली. त्यावेळेस तो जीव असा अस्वस्थ होतो आणि त्याच्यानुसार त्याला गती मिळतात आणि त्याच्या जर काही अचानक वासना शेष जर राहिल्यात, समजा अरे माझ्या मुलाचा मला नातूच व्हायचा राहिला. मग मला हा भेटायला आलाच नाही मरण्याच्या आधी किंवा तो मला त्याचं माझं ऋण राहून गेलं बरोबर. किंवा मग कुणाला तरी मी पैसे दिलेत आणि ते ₹1,00,000 दिलेत आणि मी त्याला परत केलेच नाही. तर असे आमच्याकडे अनुभव आलेले आहेत. एक धुळे जिल्ह्याचा एक प्रसंग आहे. साधारणतः सांगता येणार नाही. पण ते सहकारी कुटुंब होतं आणि ज्यावेळेस त्यांचे वडील त्यांचं देहवसन झालं, तर त्यावेळेस त्यांची परिस्थिती एकदम वेल सेट. 4-5 दुकानं मुलांना सगळे वेगवेगळे दुकानं काढून दिलेले आहेत आणि त्यांची स्थिती एवढी चांगली आहे, की त्यांच्या स्थिती चांगली असल्याकारणाने देवधर्माकडे त्यांचा कल नव्हता. आणि ज्यावेळेस त्यांच्या वडिलांचं मरण झालं, त्यावेळेस एका ब्राह्मणाचे काही समथिंग रक्कम त्यांची देण्याची बाकी होती. आणि त्यासाठी त्यांना मरण आलं. आणि तो व्यक्ती सुद्धा पुण्यवान. पण कोणाचं ऋण ठेवू नये ठेवायचं नाही. म्हणून त्याच्या ते वासना त्याच्या अडकल्यात त्या ऋणामध्ये. हं. तर त्यावेळेस मेल्यानंतर याने सगळ्या प्रकारच्या वडिलांच्या विधिवत जी काही क्रिया-प्रक्रिया सगळी केली. पण एका मोठ्या मुलाच्या स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं, "अरे बघ ना, अमुक-अमुक नावाची व्यक्ती आहे. त्या व्यक्तीकडे एवढी रक्कम मला देणं बाकी आहे. तर तू देशील का? हं. तू दे लवकर." त्याचा मला त्रास होतो. पुढे ऋणाचा त्रास मला होऊ सद्गतीची नये हां, माझ्या सद्गतीची प्रवासाला. हं. तर त्यावेळेस विभक्त झालेले कुटुंब ते 4-5 भाऊ आणि ती रक्कम मीच का द्यावी? असं म्हणून त्यांनी ते स्वप्न असंच ते गुपित ठेवलं. त्याच्यावरती काही चर्चा भाष्य केली नाही केलं नाही. किंवा ते भाष्य नाही केलं.
तर कालांतराने 6 महिने झालेत. आता त्यांच्या वडिलांना आता त्या एक संरचना आहे, एक वरती टीम आहे फार मोठी बसवलेली. त्या टीममधून त्यांना यातना झाल्यात. बरोबर. ऋणाच्या त्याला त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा आणि जेव्हा त्या परलोकात त्या ऋणाचा त्रास व्हायला लागला, स्वभावतः ते त्या पित्याचा शाप त्या पिढीला लागला. म्हणजे त्यांच्या खालच्या लोकांना. तर पुढच्या 6 महिन्यातच सगळ्यांची अवस्था बिघडली. कर्जबाजारी झाले आणि ते सगळे अगदी अस्वस्थ झाले. आता अस्वस्थ झाल्यानंतर ते सहज याचा पर्याय म्हणून काय, ते आमच्याकडे आले. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना सहज सांगितलं, की तुमच्या पितरांचा त्रास तुम्हाला आहे. मग ते म्हणतात, "सगळं आमचं व्यवस्थित आहे. त्रास कसला?" पण अचानक 6 महिन्यात असं काही चक्र बिघडलं. तर हं, त्यांना सांगितलं, "कुठेतरी तुमची वासना पितरांची हं. ते पूर्ण राहिलेली आहे." तर त्यानंतर त्यांना त्या सगळ्या कुटुंबाला नारायण बलिविधीला पाठवलं आणि 40 दिवसानंतर अगदी ते पिताजी त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं, की "तुम्ही ज्या विनायकांच्या मार्गदर्शनानुसार जी नारायण बलिविधी केली, त्यातून माझा जो काही तो ऋणाचा खूप जो भाग होता तो पूर्ण झाला. आधी तुझ्या स्वप्नातून मी सांगितलं ऐकलं नाहीस. आता एवढी वाताहत जेव्हा झाली तेव्हा ते विधीला तू केलास. हं. आणि त्यानंतर विधी करून त्यांनी ते त्यांचे जे काही ऋण होते ते पैसे परत केले. आणि त्यानंतर त्यांची थोडीशी का असेना ती घडी परत जी पूर्वत होती ती बसली. तर अतिशय छान. ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला, की आता मागे सुद्धा कुठेतरी संशोधन करण्यात आलं. तर मुलाने जर अपराध केला तर बापाला फाशी द्या. आता एक वारसा हक्कच असतो ना. आता समजा जर एखाद्याचा मुलगा आता घरामध्ये तो कोणासारखा तरी दिसतो. सहज म्हणता नाही त्याच्या काकासारखा दिसतो. नाही, नाही हं. त्याच्या स्वभाव त्याच्या आईसारखा आहे. नाही त्याच्या वडिलांसारखा आहे. म्हणजे कुठेतरी हेरिडिटरी आहे ना ती. हो, ती नक्कीच. शरीराच्या कर्मानुसार सुद्धा हेरिडिटरी असते. जर आपल्या पितरांनी किंवा चुकीचे कर्म केलेत, चुकीचे व्यवहार केलेत, त्याचा वारस हक्क त्या कर्मांचा आपल्या पिढीला त्याचा त्रास होणारच. बरोबर आहे. आणि तो त्रास नष्ट होणं म्हणजे त्यांच्या वासना किंवा त्यांचा पृथ्वीवरती जो काही भाग आहे, तो नष्ट होणं त्यासाठी ती पिंडदान विधी. पिंडदान विधी कोणासाठी असते? समजा मरणांतरी ते ज्या संस्कार असतात मरणांतरी ते व्यवस्थित झाले नाहीत. महिन्याचे श्राद्ध, वर्षाचे श्राद्ध जर व्यवस्थित झाले नाहीत, त्या तिथीला जर तुम्ही त्यांना भोग दिला नाही, त्यांच्या वासना असतात. त्या वासना जर तुम्ही त्या फेडण्यासाठी तो त्या प्रकारचा भोग दिला नाही, तर त्यांचे जे काही संस्कार, त्यांचे कर्म तसा ठसा आपल्या आयुष्यात आपल्या वारसदारांना भोगावाच लागतो. तो टळत नाही. त्यातलं एक सुंदर उदाहरण मी तुकाराम महाराजांचं सांगतो. तुकाराम महाराज त्यांचा व्यवसाय सावकारकीचा होता. त्यातून सुंदर अशी सावकारकी ते करत होते. एक सुंदर असे व्यावसायिक होते. त्यात तडजोड नाही. सगळं व्यवहार त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे दिला आणि त्यातून ते सावकारकी करत होते. आणि जर कोणी त्यांच्याकडनं पैसा घेतला, मग त्या वर्षी त्याचं काही जरी होत नसेल, तरी एक-एक वस्तू त्याच्याकडनं जमा करणं हा त्यांचा तो रूल असायचा. मग त्यांचं खाणं-पिणं काय कसं काही बघितलं जात नव्हतं. समजा एखादी विशिष्ट व्याजासकट वस्तू घेतली आणि ती जर ती 1-2 पाऊस पडल्यानंतर त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आलं नाही किंवा नाही, पण ते वसुली करणं फार कठीण असायचं. आणि त्यातून त्या पिढ्यांचे किंवा त्या कुटुंबाचे जे तळतळाट असायचा, त्या पिढीतून लागलेले होते. बरोबर. त्या सावकारकीचा. तर विठ्ठलाचे प्रचंड भक्त होते. त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही. पण कुठेतरी त्या पिढ्यांचे कर्म त्या विठ्ठलापर्यंत पोहोचू देत नव्हते. आणि एक वेळेस त्याला 3 वर्षाचा दुष्काळ पडला. त्यात त्यांची वाताहत झाली. भाऊ गेला, आई गेली, वडील गेले आणि जवळच्या म्हणजे आवडती बायको, तिची मुलं गेलेत. जे राहिलं फक्त नावडतं. जी नावडती बायको ती राहिली. आणि त्यातून मनस्ताप होऊन ते बाहेर निघाले. आणि ते खरं सांगतो ते आत्महत्येला प्रवृत्त झाले होते. पण त्यांना वाटेवरती जाताना 3 वर्षाचा दुष्काळ पडलेला. एक थेंब पाण्याचा नाही आणि त्या शेतीमध्ये एवढ्या मोठ्या-मोठ्या भेगा पडलेल्या. पण एक छोटंसं रोप इतकं सुंदर उमललेलं होतं. तर या भूमीवरती एक थेंब पाण्याचा नाही 3 वर्षापासून आणि ते रोपाला असं कुठलं पाणी मिळालं किंवा ते इतकं टवटवीत कसं? मग परमेश्वराचीच लीला असेल ना. हो. म्हणून त्याने त्या रोपाला पाहिलं आणि विचार केला, की एवढ्या कडकडीत 3 वर्षाच्या दुष्काळात जर हे रोप आनंदाने डोलतंय, म्हणजे ही कुठेतरी परमेश्वराचीच लीला आहे ना. मग या दुःखातनं आपण कधीतरी बाहेर निघू. या छोट्या क्रियाप्रक्रियेतून त्याने स्वतःचा जीव देण्यास त्यांनी तो कॅन्सल केला आणि त्या गडावर जाऊन त्यांना महाअवतार बाबाजींचा एक साक्षात्कार झाला, मंत्र मिळाला. 10 दिवस ते त्या गडावरती ध्यानस्थ होते. त्यातून त्यांचं स्वरूप पालटलं. पण जो पिढ्यांचा कर्माचा वारसा आहे, तो 3 वर्ष भोगावाच लागला. यातूनच त्यांची परमेश्वराची भेट झाली. आपण परमेश्वरांच्या
आजच्या भेटीसाठी जेव्हा तुम्ही गुरूंकडे, सद्गुरूंकडे किंवा स्वामींकडे येतात, तो पिढ्यांचाच वारसा कर्माचा आहे, तो तुम्हाला फेडावाच लागेल. आता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही म्हणतो, कमीत कमी 21 पिढ्यांचा उद्धार झाल्याशिवाय तुमची अजिबात प्रगती नाही. बरोबर. 21 पिढ्यांची प्रगती म्हणजे काय? तिथे कुठेतरी ते पिढ्या अडकल्या असतील. मग कोणाच्या? मग आईच्या. मग आईच्या आई-वडिलांच्या, मग वडिलांच्या आईच्या, मग आईच्या आई-वडिलांच्या. ही नेटवर्क सिस्टम एवढी कठीण आहे. हो. आणि जेव्हा लोकं आमच्याकडे प्रश्न टाकतात, त्यांचे प्रश्न आमच्यासाठी किरकोळ असतात. तर त्या पितरांच्या उद्धारासाठी या क्रियाप्रक्रिया सगळ्या केल्या जातात. कारण इथं स्वयंदत्त आहे आणि त्या पितरांना संतुष्टीसाठी या साधना कराव्या लागतात. म्हणजे ज्या साधना तुम्ही ज्या रेग्युलर साधना करून घेतात, म्हणजे त्या साधनांमध्ये कुळदेवतेची साधना, हो, पितरांची साधना हो. ती आपोआप होते येते. आणि मग तुमचे सांसारिक प्रश्न मार्गी सुटण्यास लागतात. मार्गी हो, लागतात. अवश्य, बरोबर. अवश्य. पितरांच्या प्रश्नांमधून तुम्हाला प्रथमतः सांगतो, संततीचा प्रश्न सुटतो. जर कोणाला संतती होत नसेल, आम्ही सरळ सांगतो, तुम्हाला संतती होण्यासाठी मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्ही नारायण नागबली विधी जर केली, पितरांचा आधी आशीर्वाद घ्या. पितरांच्या आशीर्वादाशिवाय संतती मिळत नाही किंवा संतती प्राप्त होत नाही. योग्य ती संतती जन्माला येत नाही. त्यासाठी त्यांचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला अशी विनंती करेन, की गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास केंद्राकडे लोकांनी वळावं. लोकांनी स्वतःचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत आणि सोडवून घ्यावेत म्हणजे. त्यासाठी तुम्ही काही प्रेक्षकांना आमच्या मार्गदर्शन कराल का? अवश्य. बघा, हा श्री गुरुदेव दत्त परिवार विश्वातला असा एकमेव परिवार आहे, की तो विनामूल्य काम करतो. व्यवसायाला अजिबात किंमत दिली जात नाही. इथं येण्यासाठी विनामूल्य सर्व मानवी जीवनाच्या समस्यांवरती इथं सेवा साधना केल्या जातात. इथं गीतेचं परमतत्वासाठी जे मूळ तत्व आहे, याचं ज्ञान आम्ही मार्गदर्शन मीटिंगमध्ये देत असतो. तर ह्या ग्रुपला कनेक्ट होणं म्हणजे सहज कोणी कनेक्ट होऊ शकत नाही. त्याला अनंत जन्मांची पुण्य असावी लागते. हा संघ मिळण्यासाठी फार मोठी पुण्य असावी लागते. तर या माध्यमातून तुमचा जो काही आता हा ब्रह्मांड पौर्णिमा. पौर्णिमा म्हणून चॅनल आहे. हे चॅनल खरंच आपल्या हे चॅनलला स्वामींचा आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही आमच्यापर्यंत आला नाहीत. हं. प्रथम तर इथून हजारो लोक आम्हाला मिळतील आणि त्या कुटुंबाचं योगक्षेम स्वतः महाराज घेतील. त्यासाठी आमच्या टेलिग्रामच्या काही लिंक आहेत. त्या लिंकवरती आपण अवश्य जॉइन व्हावं. 24 तास इथं सेवा चालू आहेत. लोकांचे ऑल टाईम लोकांचे 24 तास आम्ही प्रश्नोत्तर सोडवतोय. ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही या सेवा साधना लोकांपर्यंत स्वतः करून घेतोय. सकाळी 4:11 ची आमची ध्यानाची मीटिंग आहे. आता हे सगळं करत असताना आम्हाला प्रचंड त्रास होतो. आम्ही वैयक्तिक ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आम्ही 1 तासाचं ध्यान ठेवलंय. त्यात गायत्रीचा जप आणि स्वामींचा जप. ही सकाळी 4:11 ची जी प्रहर आहे, ही देवांची असते. देवसुद्धा यावेळेस ध्यानाला बसलेले असतात. तर आपण जर ध्यानाला जर तुम्ही आमच्यासोबत बसाल, तर अभूतपूर्व ऊर्जा मिळेल. त्यानंतर काही हवनाच्या सेवा आहेत, गायत्रीच्या सेवा आहेत, भगवान कृष्णांच्या सेवा आहेत, दुर्गा सप्तशतीसारख्या ग्रंथाच्या सेवा आहेत. विशेष करून रुद्रासारखे पाठ आहेत. ते रुद्र एवढे जबरदस्त आहेत, की आपण ऑनलाईनला जर कनेक्ट झालात, तर स्वतः रुद्राच्या सेवा घेऊ शकतात, स्वतः करू शकतात आणि त्यातून अशा लाखो लीला स्वामींच्या होत आहेत. नक्कीच. घरोघरी कुठल्याही प्रकारचं इथं मूल्य नाही, विनामूल्य ह्या सगळ्या सेवा आहेत. विशेष करून कुलदेवता, पितरांचा आणि वास्तूबद्दल योग्य ते मार्गदर्शन अगदी विनामूल्य केलं जातं. ज्या समस्या तुमच्या ज्या गोष्टींमुळे उद्भवलेल्या आहेत, त्याच्या मुळाशी जाऊन आम्ही तुम्हाला सेवा साधना देतो आणि ते तात्काळ रिझल्ट लोकांना मिळतात. तर ह्या रिझल्ट मिळण्यासाठी आपण आमच्या टेलिग्रामच्या लिंकला अवश्य जॉइन व्हावं. बुधवार आणि शनिवार हे मार्गदर्शन मीटिंग असतात आणि दररोज 11 ते 12 दुपारी प्रश्नोत्तराची वेळ असते, की ज्या भाविकांना काही अडचणी असतील, की तुम्ही 11 ते 12 या वेळेस त्या प्रश्नोत्तर सेवा करू शकतात. ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला तशा सेवा साधनं सांगण्यात येतात. त्यातून तुम्ही सेवेला सुरुवात करता क्षणी अद्भुत अनुभव येतात. आतापर्यंत लाखो लोकांना जॉब मिळालेत, व्यवसाय समृद्धीकरण झालंय, इतरांचे अनेक प्रश्न सुटलेले आहेत, शैक्षणिक अडचणी सुटल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो, विश्वामध्ये फार प्रचंड नकारात्मक ऊर्जा आहेत. जसं भूतबाधा, प्रेतबाधा, संबंधबाधा, करणी वगैरे असे अनेक वाईट ब्लॅक मॅजिक असतात, शक्ती. वाईट शक्ती असतात. ते निवारण करण्याचं काम केवळ ना केवळ श्री गुरुदेव दत्त परिवार करतोय, की तुमच्या घरात अद्भुत अशी गाणगापूरची शक्ती आम्ही टाकतोय. अद्भुत अशी दत्तप्रभूंची शक्ती तुमच्या याच्यात येते आणि ते वाईट जे काही आहे, नकारात्मक ऊर्जा असतात आणि त्या नकारात्मक ऊर्जा साधारणतः वर्षभरात त्यांचा खेळच समाप्त होतो आणि त्यातून तुमच्या कुटुंबावरती फार मोठं सावट हे कितीतरी वर्षापासून असतं. तर ह्या सेवेत आल्यानंतर ते सावट सरळ नष्ट होतं
आणि हळू आपल्याला या मानवी जीवनाचं सामर्थ्य किंवा ते महत्त्व आपल्याला कळायला लागतं आणि नंतर मग त्यांचा पहिला पाऊल येतो आमच्याकडे निस्वार्थ सेवा करायला येतात आणि त्यानंतर ते गीतेकडे वळतात, ज्ञानाकडे वळतात आणि आमच्याकडे चिंतन करून परमतत्वाकडे जाण्याचं एक साधन आहे. खूपच छान. हो, अवश्य. खूपच छान. दादा तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा शतशः तुम्हाला खूप विनम्र अभिवादन आणि खूप धन्यवाद. आणि पण ह्या ग्रुपला जॉइन होण्यासाठी तुम्ही काही लोकांना सांगाल का? म्हणजे मार्गदर्शन कराल का? की अवश्य. लोकांनी जास्तीत जास्त संख्येने या ग्रुपला जॉइन व्हावं आणि त्यांचे जे प्रापंचिक सांसारिक प्रश्न आहेत, ते सोडवण्यास मदत व्हावी म्हणून तुम्ही काही सांगाल का? हो, अवश्य. सर्व सेवेकरी बंधू-भगिनींना आमच्या ह्या टेलिग्रामच्या लिंकला आपण सगळ्यांनी जॉइन व्हा आणि ह्या श्री गुरु देवदत्त परिवाराशी आपण जर इथल्या मीटिंग्स, मार्गदर्शन आणि ऑनलाईन सेवा जर आपण सगळ्यांनी केल्यात, तर निश्चितच आपल्या सगळ्यांना अतिशय सुंदर असे अनुभव या ठिकाणी येतील. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकला, टेलिग्रामच्या लिंकला आपण सगळ्यांनी जॉइन व्हा आणि ह्या सेवेचा, संधीचा लाभ घ्या. या सर्व प्रकारच्या सेवा ह्या विनामूल्य असतात आणि प्रत्येक मानवी जीवनाच्या समस्यांवरती या सेवा अतिशय उपयुक्त आहेत. त्या सर्व सेवांचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. त्यानुसार या टेलिग्राम लिंकला आपण जॉइन व्हावं आणि तिथे दिलेले कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत, त्या कॉन्टॅक्ट नंबरशी सुद्धा आपण संपर्क करू शकतात. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ.